चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण वाचत आहोत आत्मबोध. सुलक्षणा धामोरीकर मॅडम नागपूरवरून हे पुस्तक वाचन घेत आहेत. आणि काल सांगितल्याप्रमाणे त्यांनी खूप अभ्यास केलाय. आणि मला खरं काल ऐकताना असं वाटत होतं की बघा कसं आपल्याला मिळालं सुलक्षा मॅडमने अभ्यास केलेल्या बरोबर आपल्या ग्रुपमध्ये. आणि साधा सुद्धा नाही तर 8-10 वर्ष त्यांचं चाललंय. आणि त्याही पलीकडे काल वर्ग झाल्यावर मी त्यांना काय हो मॅडम, ब्रह्मसूत्र ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्राबद्दल मी म्हंटल आता ब्रह्मसूत्र पण आपल्याला पाहिजे नाही वाचायला. विवेक चूडामणी घ्यायचंय यानंतर आपल्याला वाचायला, ते मी हो घेणार आहे. तर विवेक चूडामणी आपण घ्यायचं आहे आणि मग ब्रह्मसूत्र घ्यायचं नाही ते बघते मी. आणि म्हणून मी मॅडमशी चर्चा केली कारण मला ते मराठीतलं मिळत नाहीये, हिंदी आणि हो इंग्लिश मध्येच आहे. तर मॅडमनी मला त्यांचं इंग्लिश मधलं पुस्तक टाकलं. 900 पानाचंही साधारण ते, आणि मॅडम अभ्यास करतायत त्याचं, इंग्लिश मधनं आहे ते पुस्तक. तर त्यांचं ते एक पानाची झेरॉक्स टाकली होती त्यांनी, अर्थ किंवा काय काय लिहिलेलं. तर खरोखर एखादा विद्यार्थी जसा अभ्यास करतो तसं मॅडमचं चालू आहे. आणि त्यामुळे आपल्यालाही फायदा होतोय. आपण बघितलं मॅडम मग आपण उपनिषद पण वाचायला घेतली, त्याच्यात सुचेता मॅडमनी आपल्याला साथ दिली, अमृता मॅडम साथ देत आहेत. तर उपनिषद पण आपली मॅडम, तुम्ही काही वेळ तुम्हाला केव्हा होईल 5-6 हो दिवसांमध्ये ती कुठली आपली उपनिषद झाली ते जरा पोस्ट करा. उरलेली घेऊ आपण, मी सगळी आणलेली आहेत. वेद हो आपला अथर्ववेद थोडासा सुचेता मॅडमने घेतलेला आहे. वेद हो आपल्याला घ्यायचे आहेत. वेदांताचा अभ्यास आपल्याला आता सुरू करायचा आहे कारण गरज आहे हे करण्याची. तर त्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा पुस्तकं घ्या, आवर्जून अभ्यास करा. कारण हे ज्ञान घेणं, समजू न समजू हे महत्वाचं नाहीये. हळूहळू हम्म. हळू करून वाचून ऐकूनच समजणार आहे. आपण स्वतः वाचलं तर जास्त लक्षात राहणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता आपल्याला हे घ्यायचंय ना, विवेक चूडामणी सुरू करायचंय. तर मी आज जरा थोडस वाचून बघितलं. मॅडमनी मला एक ब्रह्मसूत्राचं एक हे पण पाठवलं होतं क्लिप, ती पण मी ऐकली आणि छान हम्म. वाटलं एकंदर. आणि त्यामुळं मग मी विवेक चूडामणी घेतलं आणि त्यातलं विवेक चूडामणीतलं नेमकं माझ्या हातात पान आलं की आपल्या 4 स्टेजेस ज्या ओंकारातल्या आपल्या आहेत, जागृत अवस्था, स्वप्न. आणि कसं असतं बघा, म्हणजे मी मॅडमना म्हंटल मला हे घ्यायचंय कारण अमृता मॅडम घेताना ते येत होतं 4 अवस्था. आणि हो ओंकारात मी त्या घेतल्याच होत्या 2-2.5 वर्षापूर्वी. पण मग ओंकार म्हणताना त्या कळत नव्हत्या लोकांना, काही हे नाहीये ना, त्याचा अवेअरनेस नाहीये ना ज्ञानाचा. त्यामुळे हो मग म्हणते आम्हाला नाही जमत आहे, आणि दरवेळेला नवीन लोक येतात त्यामुळे काही कळत नाही. तर त्यामुळे मी घेणार होते मागच्या आठवड्यातच, पण मला ते जमलं नाही. आणि मग आता आज घेणार आहे मी, मला वाटलं तर. तर ते अशासाठीच घ्यायचे की आपली ती अमृता मॅडमनी जे घेतलं त्याचं एक रिव्हिजन होईल. आणि आपल्याला तर पुढे पुढे जाताना आपण ओंकार शिकतोय. ओंकार तर सगळ्यात उच्च साधन आहे. आता आज बघा सुवर्णा मॅडम ना, आहेत का सुवर्णा मॅडम, त्यांना 2 ओंकार म्हणून झाले, ऑटोमॅटिक म्हणून झाले. तर किती सुंदर अनुभूती आली त्यांना. आणि हे ऑटोमॅटिक कोण म्हणून घेते तर ते हे म्हणून घेतीये, म्हणजे जे आपलं सत्य स्वरूप आहे ना. ओंकाराचा हा नाद म्हणजे आपण ब्रह्मांडाचा नाद, आणि तीच फ्रिक्वेन्सी आहे आपली. सुंदर अनुभूती आली त्यांना. तर त्यामुळं मग ते आज मी घेणार आहे ओंकाराच्या वर्गामध्ये. ओंकार आणि प्राणायाम यातून आपल्याला आपले जे पुराण ग्रंथ आहेत त्याचाही अभ्यास हळूहळू योगाच्या रिलेटेड करायचा आहे. एकीकडनं वेदांत, दुसरीकडनं हे योगशास्त्र, असा आपला हम्म. प्रवास चालू राहणार आहे हे विज्ञान बौद्ध ओंकार आणि प्राणायाम मधून. आणि या दोन्हीचा संगम होणं फार गरजेचं आहे. आता हो आपण सकाळ ध्यानामध्ये बघितलं की ओंकार हे योगाच्या टर्म्स आहेत. कुंभक आहे, आंतरकुंभक आहे, बाह्य कुंभक आहे. पण कुंभकाच्या ऐवजी द्वादशांत वापरलंय. लोक 4च टर्म्स आहेत. सुलक्षणा मॅडमनी किती सुंदर लिहिलंय आजच्या प्रश्नाचं उत्तर, पण वाचतच नाहीत बाकीचे कोणी. मग प्रश्न तर वाचले पाहिजेत ना तुम्ही. मी काय म्हणतेय तुम्हाला, प्रश्न तर लिहिता आले पाहिजेत, उत्तर जाऊ देत. उत्तर चुकणं हे कॉमन आहे, त्याला वेळ लागू शकतो किंवा नाही समजणार.
आता जसं कल्पना ढोरे मॅडमने म्हटलं की मला नाही समजलं, मला खूप आवडलं त्यांचं लिखाण, की तुम्ही जर समजलं नाही म्हटलं तर मला कळणार आहे ना, मी एक्सप्लेन करायचंय अजून. तर ते लिहित चला, काहीही लिहिण्यापेक्षा चुकीचं टर्म्स वापरता. बरं, याच्या टर्म्स आहेत, सुलक्षणा मॅडमनी प्रश्न व्यवस्थित लिहिले, ते नाही वाचायचे, ते नाही कॉपी करायचे आणि बाकीचंच कॉपी करायचं. मग जसं आपण हम्म. त्यांच्याकडनं चुकून झालंय, आपण नाही, आपण झालंय, तर ते आपणच हम्म. यावं का दुसऱ्यांच्या ह्याच्यात. हं? प्रश्नामध्ये नंबर नाही घातला त्यांनी तर दुसऱ्यांचाही नंबर नाही आला. बघा मॅडम, म्हणजे तुम्ही कसं असतं. तर हे करू नका कृपया. आपण प्रश्न, आता मॅडमनी सुंदरच लिहिलेलं आहे सुलक्षणा मॅडमने, मग त्याचं कोण रिपिटेशन करणार आहे. तर मला असं म्हणायचं आहे, आता उद्या परवा शनिवार रविवार आहे, तर ते व्हिडिओ सगळे केलेच सुदर्शन पिरॅमिडवर पोस्ट मी मागच्या आठवड्याचे, आणि काल श्रद्धा मॅडमने रिपीट केलं ते. मग आपल्याला 2 टर्म लक्षात राहू नये. आपण श्वास आणि प्राणश्वास 2 तर टर्म आहेत. मग प्रश्न असा होता, कुठून कुठवर जात आहे, हम्म. प्राणश्वास कुठून कुठवर जात आहे आणि अपान श्वास कुठून कुठवर जात आहे. आता म्हणूनच हे सगळं योगाच्या टर्म मध्ये पण कळलं पाहिजे. आपण हा योगिक टर्म आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं एक ठिकाण लिहिताय, चुकतीये, डायरेक्शन तुमची चुकतीये. खालून वर कोण जातं, वरून खाली कोण जातं, लक्षात घ्या ना तुम्ही. मग एवढ्या 2 टर्म्स नाही आपल्याला आठवल्या तर रेकॉर्डिंग बघायला किती वेळ लागतोय. रेकॉर्ड पोस्ट केलेलं आहे कालचं, त्यातच हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आजचं मी रेकॉर्ड पोस्ट नाही केला, आता पुढे पुढे नाही पोस्ट होणार. हे सगळे पहिले हम्म. टप्पे होते पोस्ट केलेले. तर शनिवार रविवारी अभ्यास करा त्याचा. मॅडमचे जे रेकॉर्डिंग आहेत हे आता आत्मबोधचे, ते सुद्धा ऐकायचे आहेत. आणि शनिवार रविवारी तुम्हाला मी दिलाय वेळ, नंतर डिलीट करणार आहे मी ते विज्ञान भैरवाच. त्यामुळे नोट्स हम्म. काढायच्या मध्ये. आता मॅडमनी आत्मबोध केलेलं त्याच्या नोट्स काढा, ते ऐका. शब्द टर्म्स फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. तर हे आज तरी लिहा तुम्ही टर्म्स, मॅडम जे सांगतायत ते आपल्याला एकदम लक्षात नाही राहणार. आणि हो. महत्वाचं म्हणजे सांगायचंय मॅडम, मी आज जे ते वाचत होते, हे विवेक चुडामणी, हम्म. त्यामध्ये तर नेमकं तेच पान उघडलं आणि तेच सगळं, म्हणून मला लगेच प्रेरणा झाली, नाही आजचा वर्ग मी घेतला पाहिजे. मग ही हो. ऊर्जा किती करून घेते बघा ना. आणि महत्वाचं त्याच्यात अजून एक आलं, की हा. मन चिंतन केलंच पाहिजे, तरच तुम्हाला हे समजणार आहे. तीच वाक्यात मी जे बोलते ती, ते एक मला बरोबर. आश्चर्य वाटलं. त्याशिवाय समजणारच नाहीये आणि समजल्याशिवाय आचरणातच येणार नाही. ते म्हणतात, तुम्ही एखादं वाक्य वाचताय पुस्तकातनं तर त्यावर चिंतन करा, आत्मचिंतन करा, तर हो. तुमच्या त्या अनुकरणात आपोआप येणार आहे. म्हणून हे तुम्ही लिहिणं, मॅडमचं सांगतं, मॅडम खूप सुंदर सांगतायत. आणि मॅडम जे अल्टरनेटिव्ह शब्द देत आहेत ना, ते तुम्हाला पुस्तकात मिळणार नाहीये. त्यामुळे हम्म. लिहा. आणि मग हे त्याच्यावर दिवसभरातून दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे, तरच ते आतमध्ये जाणार आहे. तर खूप हम्म. मॅडम येत आहेत. मॅडम करा सुरू. हो. धन्यवाद मंगल मॅडमला, सुदर्शन पिरॅमिडला, आणि आपण सर्वांना धन्यवाद. माझ्या गुरूंना पण खूप खूप धन्यवाद, ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. तर गुरूंचं स्मरण करून, शंकराचार्यांना नमस्कार करून आपण आता या आत्मबोधाला सुरुवात करूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर कालचा आपण परत तो श्लोक घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आपण याचा अर्थ काल बघितलाच आहे की पूर्णातूनच पूर्णाची उत्पत्ती होते आणि त्याच्यातच लय होत असतो. तर 18वा श्लोक जो आपण होता आत्मबोधाचा, तो काल वाचला होता. तर त्याचा अर्थ सांगितलाय, शरीर, इंद्रिय, मन व बुद्धी, की हे सर्व मिळून प्रकृती बनते. आता हे जे प्रकृती प्रकृती शब्द आपण सगळं ऐकलं आता, मागच्या याच्यामध्ये पण होतं ते बरंच. तर प्रकृतीला ऍक्च्युली आपण सृष्टी पण म्हणतो आणि प्रकृती पण म्हणतो, किंवा ती माया पण असते. आणि
अष्टधा प्रकृती असतात. तर ते सगळं याच्याबद्दल थोडं थोडं याच्यात सांगितलेलं आहे. बाकी मग गीतेमध्ये अष्टधा प्रकृती सांगितलेल्याच आहेत. त्यांच्याहून निराळा असणारा व त्यांच्या कार्याचा साक्षी असणारा आत्मा हा नेहमी राजाप्रमाणे आहे असं समजावे. तर शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय वगैरे सगळं काय आहे, ती प्रकृती आहे. आणि जो राजा आहे तो कोण आहे? आत्मा आहे. पण तो या सगळ्यांपासून निराळा असतो. शुद्ध बुद्धी, सर्वव्यापी ब्रह्म हे शरीर, मन, बुद्धी यांनी बनलेल्या स्थूल उपकरणांहून भिन्न व त्यांच्या पलीकडे आहे असे समजून घेतले पाहिजे. तर हा भिन्न आहे व या सगळ्याच्या पलीकडे आहे तो. कारण हेच ते परमप्रकाशक आहे की जे बुद्धीचे सूक्ष्म कार्य, मनाचे त्याहून जड विचार आणि त्याहून जड शारीरिक क्रिया, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जड आहेत असं त्यांचं म्हणणं. की बुद्धीचे सूक्ष्म कार्य आहे. बुद्धी म्हणजे आपण विचार, तर्क वगैरे करतो त्याला. मनाचे त्याहून जड विचार असतात, जड असतात विचार, आणि त्याहून जड शारीरिक क्रिया असतात. या सर्वांना प्रकाशित करते हे परम प्रकाशक जे आहे, जो आहे सर्वव्यापी ब्रह्म, ते यांना प्रकाशित करत असतं. हा वरवरचा आस्थापूर्ण संबंध, प्रकाशकत्व असं त्याला म्हटलंय त्यांनी. हा जो वरवरचा आस्थापूर्ण संबंध आहे, जरी दिसत असला तरी सुद्धा ते सदैव केवळ साक्षी आहे. कधीही सहभागी नसते, म्हणजे ते कशात इन्व्हॉल्व नसते. साक्षी रूपाने असे स्थिर उभे असते, फक्त बघताय म्हणजे असं सगळं दिसतंय सगळं, पण रिॲक्शन, काही ऍक्शन वगैरे काहीच नसते. त्याला साक्षी असं म्हणतात. साक्षी म्हणजे नुसतं बघत राहायचं. प्रकाशक प्रकाशित वस्तूहून नेहमीच निराळा असतो. एकाच अनुभवामध्ये अनुभव घेणारा आणि अनुभव घेण्याची वस्तू हे एकच असू शकत नाही. अनुभव घेणारा आणि अनुभव घेणारी, ज्याचा आपण अनुभव घेतोय ती वस्तू वेगळीच आहे. दरबारात चाललेल्या नाटकात व नृत्यात राजा सहभागी नसतो. राजा असतो तो बसून राहतो, पण तो बघत असतो, नाटक चाललंय, नृत्य चाललंय, ते सगळं. तसा हा साक्षी भावाने बसलेला असतो, बघत असतो. तो केवळ साक्षी असतो आणि त्याच्याप्रमाणे आत्मा या शरीरातील आणि बाह्य जगातील व्यष्टी व समष्टी अस्तित्वामधील जीवन नाट्याचा साक्षी आहे. व्यष्टी आणि समष्टी, व्यष्टी म्हणजे आपलं जे व्यक्तित्व आहे, व्यक्ती, आणि समष्टी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड. म्हणजे हे पर्सनल आपण जो व्यक्ती आहोत तो, आणि ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण सृष्टी, सगळं ब्रह्मांड. तर याच्या अस्तित्वामधील जीवन नाट्याचा साक्षी आहे. जे काही जीवन नाट्य चाललेलं आहे याच्यामध्ये, व्यष्टी आणि समष्टीमध्ये, त्याचा हा साक्षी आहे. आत्मनिष्ठ दृष्टीने विश्लेषण केल्यास आत्मतत्व जड वस्तूंचा खेळाचा साक्षी असते. आत्मतत्व हे जड वस्तूंच्या खेळाचा साक्षी असते. चांगले व वाईट हे विचार, योग्य व अयोग्य ह्याचे ज्ञान, सुखाची आणि दुःखाची जाणीव आणि सौंदर्य व कुरूपता याचे गुणग्रहण, म्हणजे हे परस्पर विरोधी शब्द आहे. योग्य आणि अयोग्य, सुखाची आणि दुःखाची जाणीव, सौंदर्य, कुरूपता वगैरे यांचे गुणग्रहण. तर प्रत्येकाचे वैशिष्ट्य सांगितलेले आहे. योग्य अयोग्य यांचे ज्ञान, म्हणजे आपण म्हणतो सत्सद विवेक बुद्धी, की आपल्याला हे ज्ञान पाहिजे काय योग्य आणि काय अयोग्य. सुखाची आणि दुःखाची काय असते? जाणीव, म्हणजे ते भावनेमध्ये असतं, भावना प्रकारामध्ये ही जाणीव असते. आणि सौंदर्य व कुरूपता यांचे गुणग्रहण. सौंदर्य आणि कुरूप, एखादी व्यक्ती सुंदर आहे आणि एखादी कुरूप आहे, तर हे काय गुण आहे त्याचे. कर्तव्यपरायणता व परांगमुखता. कर्तव्यपरायणता म्हणजे आपण नेहमी जे कर्तव्य करत असतो त्याला कर्तव्यपरायणता असं म्हणतात. व परांगमुक्ता, काही लोक मग कर्तव्याची जाणीवही नसते आणि ते करतही नाही, त्याला परांगमुक्ता म्हणतात, म्हणजे त्याच्यापासून ते दूर असतात. आणि शरीराकडून घडलेले कर्म या सर्व आपल्या आंतरिक व बाह्य जीवनाच्या बाजू आहेत. ज्यांचे आपणाला ज्ञान आहे आणि ज्यांचे ज्ञान नाही, यांनी बनलेले हे अनुभव म्हणजे एखाद्या वस्तूचा भावात्मक पॉझिटिव्ह अनुभव, आणि जे माहीत नाही त्याचा अभाव, म्हणजे भाव व अभाव हे सर्व एका जाणीव तत्वाने, शुद्ध चैतन्याने आपल्यासाठी प्रकाशित केलेले आहे. तर काय प्रकाशित केले? भाव आणि अभाव. कुठल्याही गोष्टीचा भाव, भावपूर्ण आपण प्रत्येक गोष्ट करतो, तर तो काय झाला? पॉझिटिव्ह एक साईड झाली त्याची. आणि अभाव, अभाव म्हणजे
ती वस्तू नाहीये तिथे अस्तित्वामध्ये. आपल्या जीवनात आपण म्हणतो या गोष्टीचा अभाव आहे, पैशाचा अभाव आहे. तर हे परस्पर विरोधी शब्दांचं यांनी सांगितलेलं आहे. हे सर्व एकाच जाणीव तत्वाने, शुद्ध चैतन्याने आपल्यासाठी प्रकाशित केलेले आहे. ते अलिप्त असते. काय? हे जे शुद्ध चैतन्य, आणि ते ना संपूर्ण वैश्विक व्यवस्थेमध्ये चालणाऱ्या घडामोडींशी तादात्म्य पावते, ना आपल्या स्वतःमध्ये प्रकृतीच्या निरनिराळ्या आवरणांमध्ये चाललेल्या घडामोडींशी तादात्म्य पावते. ते अनुभवाचा भागीदार कधीही नसते. म्हणजे जे काही अनुभूती आपण घेत असतो त्याचा भागीदार हा साक्षी नसतो बा, तो वेगळाच असतो सगळ्याच्या पेक्षा. कोणत्याच कार्यात पक्षपाती नसणाऱ्या, सर्व घटनात उदासीन असणाऱ्या आणि तरीही सर्व शक्तिमान असणाऱ्या दरबारातील राजाप्रमाणे ते केवळ निरीक्षक आहे. राजवत असा शब्द त्यांनी वापरला आहे. म्हणजे राजा जसा नुसतं सगळं बघतो आहे, करत काहीच नाही, शांतपणे बसलेला. तर अशा प्रकारे काय आहे? शुद्ध चैतन्य काय आहे? साक्षी आहे. आता 19वा श्लोक आहे. व्यापृतेष्विनिंद्रियेष्वात्मा व्यापारी वा विवेकिनाम दृश्यतेभ्येषु धावत्सु धावन्निव यथा शशी. आकाशात ढग इकडून तिकडे हलू लागले की चंद्रच धावत असल्यासारखा दिसतो. आता आपण हे नेहमीच उदाहरण आपण बघत असतो की ढगच इकडे तिकडे फिरत असतात, चंद्र स्थिर असतो त्याच ठिकाणी असतो, पण आपल्याला काय दिसतं की तो इकडे तिकडे फिरतो आहे बा. त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रियांच्या कार्यामधून आत्मतत्वाकडे पाहिले असता, ज्ञानेंद्रियाच्या कार्यांमधून, जे ज्ञानेंद्रिय आहेत आपले, त्यांचे जे कार्य आहे त्याच्यामधून जर आपण आत्मतत्वाकडे जर पाहिले तर आत्मतत्वच क्रियाशील आहे असे अविवेकी पुरुषांना वाटते. जसं की चंद्र स्थिर आहे, पण आकाश जर इकडून तिकडे आकाशातले ढग जात आहेत तर आपण काय म्हणतो की चंद्रच इकडे तिकडे फिरतोय बा. तर त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रियांच्या कार्यातून जर आपण त्या आत्मतत्वाकडे पाहिले, म्हणजे आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत त्याद्वारे जर आपण पाहिले तर हे आत्मतत्वच क्रियाशील आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, शरीर जे क्रिया करत आहे, पण ते आपण त्याला काय लावतो की आत्मतत्वच हे सगळं क्रिया करून राहिलेलं आहे. ऍक्च्युअल तसं पाहिलं तर त्याच्या चैतन्यामुळेच हे सगळे कार्य करत असतात. मूळ जे चैतन्य स्वरूप आहे आपलं, त्याच्या प्रकाशानेच हे सगळे इंद्रिय कार्य करत असतात. पण यांचं म्हणणं इथे असं आहे की आत्मतत्वच क्रियाशील आहे असे अविवेकी पुरुषांना वाटतं. तर त्यांचं इथे काय म्हणणं आहे, त्यांनी आधीच सांगितलं की ते साक्षी भावाने फक्त स्थिर राहिलेले असते, स्थिर असते. आणि क्रिया कोण करत असतं, सगळं कोण करत असतं, ही प्रकृती करत असते. अविनाशी आत्मतत्व जेव्हा आपला स्वयंप्रकाश सोडून देते आणि विनाशी विनाशी व्यक्तीमधील चैतन्यातून स्वतःच व्यक्त करते, तेव्हा जणू आत्मतत्व क्रिया करीत आहे असे वाटते. अविनाशी आहे ते. कसं आहे ते आत्मतत्व? अविनाशी. जेव्हा आपला स्वयंप्रकाश सोडून देते आणि विनाशी व्यक्तीमधील, म्हणजे व्यक्ती काय आहे, प्रत्येक पर्सन किंवा आपण जे आहोत ते, हे जे शरीर आहे ते विनाशी आहे आपलं, किंवा हा जो जीवात्मा आहे तो नंतर डिझॉल्व्ह होत असतो. तर त्यांचं म्हणणं आहे की विनाशी व्यक्तीमधील चैतन्यातून स्वतःच व्यक्त करत असतो. बरोबर आहे. आता हे वरती जे त्यांनी सांगितलेलं आहे की अविवेकी पुरुषांना जे वाटतं की आत्मतत्वच क्रियाशील आहे, तर खाली त्याचं त्यांनी बरोबर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की अविनाशी आत्मतत्व, आत्मतत्व काय? अविनाशी आहे. जेव्हा आपला प्रकाश स्वयंप्रकाश सोडते, कशामध्ये सोडते? इंद्रियांमध्ये. म्हणजे ते चेतन तत्वच सगळं कार्य करत असतं. ते कशाद्वारे? इंद्रियांच्या द्वारे. प्रत्येक जे आपले हे आहेत इंद्रिय, पंचेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय वगैरे सगळे त्याच्यातून कार्य करत असते. आणि विनाशी व्यक्तीमधील, म्हणजे हे जे शरीर आहे ते नष्ट होणार आहे, विनाश होणार आहे त्याचा, मधील चैतन्यातून स्वतःच व्यक्त करते. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. पहिले जे आपण म्हटलं होतं की खरं कार्य कोण करत असतं, तर ते चैतन्य तत्वच करत असतं. तेव्हा जणू आत्मतत्वच क्रिया करीत आहे असे वाटते. आता त्यांनी इथे बरोबर त्याचं वरच्या याचं एक्झाम्पल बरोबर सांगितलंय की तेव्हा आपल्याला असंच वाटतं की हे आत्मतत्वच कार्यरत आहे म्हणून. सर्व कर्मे व हालचाली इंद्रियांच्या असतात खरं म्हणजे, आणि सर्व चैतन्याचा एकमेव पुष्टीदाता असा आपल्यामधील जो चैतन्य स्फुल्लिंग आणि आत्मतत्वाच्या नसतात. सर्व चैतन्याचा एकमेव पुष्टीदाता असा आपल्यामधील जो चैतन्य स्फुल्लिंग आहे त्या आत्मतत्वाच्या नसतात. ह्या ज्या कर्मे आहे, हालचाली आहे, ते कोणाच्या असतात?
आपल्या नसतात, म्हणजे चैतन्याच्या नसतात खरं, असं त्यांचं म्हणणं आहे. तोच पुष्टीदाता आहे आणि तोच सगळं स्फुल्लिंग आहे. स्फुल्लिंग आहे म्हणजे स्फुरण पावत असतं ते. ते इंद्रियांना अशा प्रगटीकरणासाठी शक्ती देतं. म्हणजे ती चैतन्य शक्ती, प्राणशक्तीच हे सगळं कार्य करून घेत असते इंद्रियांच्या द्वारे. इंजिनातील वाफ डब्यांची गाडी ओढण्याची शक्ती आगगाडीच्या इंजिनाला पुरवत असते. इंजिनातील जी वाफ असते ती गाडी ओढण्यासाठी त्या इंजिनाला शक्ती देत असतं. जोडलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या कोणाही बद्दल तिला लोभ नसतो किंवा पूर्वग्रह नसतो. पूर्वग्रह आपण धरलेले असतात. हे मनुष्याचं क्रिएशन आहे खरं म्हणजे. आपल्याला काहीतरी अनुभव केव्हा तरी कोणाच्या द्वारे आलेला असतो आणि आपण ते डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं आपल्या, की ही व्यक्ती अशी आहे किंवा इथे अशी घटना घडलेली आहे. त्यामुळे हे पूर्वग्रह कुठे असतात? आपल्या मनात असतात. पण त्या जेव्हा ती गाडी चाललेली असते त्या गाडीला प्रत्येक जो प्रवासी असतो त्याच्याबद्दल प्रेम किंवा आदर किंवा असं काहीच नसतं किंवा लोभ नसतो किंवा पूर्वग्रही तिच्याजवळ नसतं. त्यामुळे वाफेला मुक्कामाचे कोणतेही निश्चित ठिकाण नसते. त्याचप्रमाणे परम आत्मतत्व जेव्हा स्वतः शरीर व मन बुद्धी यांच्याद्वारे व्यक्त करते तेव्हा आत्मतत्व करीत असल्यासारखे दिसते. तर त्यांचं म्हणणं तेच आहे की ह्या गाडीचं जसं एक्झाम्पल दिलं आहे की तिला जिथे सांगितलेलं आहे गाडीला तिचे निश्चित ठिकाण नाही आहे, पण ती जिथे जिथे जाते त्या त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती उतरते, जिथे थांबते तिथे. तर याचा अर्थ की तिला लोभ आहे प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणून ती थांबते असा अर्थ होत नाही. तर इथे त्यांनी तेच सांगितलं की आत्मतत्व जेव्हा स्वतः शरीर मनबुद्धी याच्याद्वारे व्यक्त करत असते तेव्हा आत्मतत्व कर्म करीत असल्यासारखे आपल्याला भासत असते किंवा दिसते, परंतु प्रत्यक्षात आवरणांच्या कोणत्याही क्रियांमध्ये आत्मतत्व भाग घेत नाही. म्हणजे ते क्रियाशील नसतं असं एका वाक्यात आपण म्हणू शकतो. अशा कोणत्याही क्रियांमधून त्याला काहीच मिळवायचे नसते, त्याला ते फक्त साक्षी भावाने असते. म्हणून एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या अंतरंगात चमकून उठणारे व निघून जाणारे कोणतेही विचार व कृती असोत, आत्मतत्व हेच त्या सर्वांचे अधिष्ठान आहे. कोणत्याही एखाद्या व्यक्तीमध्ये ते आत्मतत्व चमकतं आहे किंवा निघून गेलेलं आहे, म्हणजे ते चैतन्य रूप आहे त्या व्यक्तीमध्ये किंवा आफ्टर डेथ ते नाहीये, निघून गेलेलं आहे. तर काय असतं, कोणतेही विचार आणि कृती त्याची असो त्या आत्मतत्वाची, तर आत्मतत्व हेच त्या सर्वाचे काय अधिष्ठान आहे आणि आत्म्याच्या प्रकाशातच ते सर्व समजले जातात व अनुभवले जातात. त्याच्या प्रकाशाशिवाय आपण समजू शकतो का की कोणताही अनुभव आपल्याला जो आलेला आहे, आता सकाळी ज्यांना ज्यांना अनुभव आले तर ते अनुभव या आत्मतत्वाच्या प्रकाशाशिवाय आपल्याला समजू शकत नाही आणि अनुभव पण नाही शकत आपण, असं त्यांना सांगायचं. त्या सर्वांना आधार देण्यास इतक्या सहजतेने सदैव उपलब्ध असलेल्या परमतत्वाच्या सर्व शक्तिमत्वाविषयी व्यष्टीमध्ये किंवा समष्टीमध्ये चैतन्याचे प्रगटीकरण व अस्तित्व शक्य नाही. तर त्यांचं हेच म्हणणं आहे की या सर्वांना आधार देण्यास इतक्या सहजतेने सदैव तत्पर असते ते. सर्वांना म्हणजे काय, हे सगळे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय वगैरे जे आहेत आपले ते, तर ते परमतत्वाच्या सर्व शक्तिमत्वाशिवाय, सर्व शक्तिमान तोच आहे त्यामुळे त्याच्याजवळ एवढी शक्ती असल्यामुळेच तो सगळ्यांना हे सगळं चैतन्य प्रदान करत असतो. व्यष्टीमध्ये किंवा समष्टीमध्ये, व्यष्टीमध्ये म्हणजे आपल्या शरीरात, व्यक्तीमध्ये किंवा बाहेर सृष्टीमध्ये चैतन्याचे अगदी कोणतेही प्रगटीकरण वा अस्तित्व शक्य नाही त्याच्या प्रकाशाशिवाय. त्या माणसामध्ये ज्या माणसामध्ये विवेक शक्ती नसते, जो अविवेकी असतो, म्हणजे तो ह्या व्यक्त झालेल्या चैतन्याच्या खेळामागे इतक्या स्पष्टपणे खेळत असलेले सत्यतत्व पाहत नाही. अविवेकी जे लोक असतात ते त्यांना हे सत्यतत्व दृष्टीस पडत नाही. उलट आत्मतत्व उघडपणे केवळ निपक्षपाती साक्षी अलिप्त निरीक्षक असते, तरीही अनात्म्याच्या क्रिया आत्मतत्वाच्या आहेत असे तो चुकीने समजतो. कोण समजतो? अविवेकी मनुष्य. जवळजवळ प्रत्येक श्लोकात आपल्याला अशी एखादी तुलना दिलेली आहे जिच्या विना निष्कलंक अस्त्याच्या क्रीडांमुळे कधीही दूषित न होणारे अशा प्रकारे सत्य आत्मतत्वाच्या शक्तिशाली व वैभवशाली अस्तित्वाचे निर्देशन करता येणार नाही. येथे दिलेला दृष्टांत चंद्राचा आहे, जो बालबुद्धीच्या माणसांना त्याच्या पुढे
धावणाऱ्या ढगांमुळे धावत असल्यासारखे. आता हे रिपिटेशन आहे, ते झालं, आपण काही वाचत नाही वगैरे. किंवा आगगाडीचं त्यांनी जे दिलेलं आहे की ती सगळे झाडं आणि टेकड्या जणू भराभर मागे जात असल्याचं आपल्याला दिसतं, तर प्रत्यक्षात पुढे जात असताना ती आगगाडीच असते. हालत असलेल्या माध्यमातून गतिहीन स्थिर वस्तू सुद्धा जणू हालत आहे असे दिसते. आपण ज्या माध्यमातून वस्तू पाहतो म्हणजे हा आपला दृष्टीभेद आहे. आपण जसं बघू तसं आपल्याला दिसेल. त्याचे गुणधर्म त्या पाहिल्या जाणाऱ्या वस्तू स्वतःवर ओढवून घेत असतात. जे या दृष्टांतावर स्पष्टपणे चिंतन करू शकतात त्यांच्यासाठी येथे दिलेल्या दृष्टांतात फार सखोल अर्थ भरलेला आहे. हे दोन्ही दृष्टांत जे सांगितले, चंद्राचं आणि गाडीचं, हे चित्र जर आपण स्पष्टपणे डोळ्यांपुढे आणले आणि आपल्या या दृष्टांतातील संपूर्ण ध्वन्यर्थ आनंद आश्चर्याने भरून टाकेल. म्हणजे याचा खरा अर्थ आपल्याला कळेल आणि आपल्याला आनंद होईल. आकाशामध्ये इकडून तिकडे जाणाऱ्या ढगांमधून चंद्र पाहणाऱ्या एखाद्या माणसाची कल्पना करा. विशाल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जास्तीत जास्त 6 फुटावर उभं राहून हजारो मैलांवरून प्रकाशणाऱ्या चंद्राला 1-2 मैल दूर असणाऱ्या ढगांमधून निरखित निरीक्षक उभा आहे. असं आपल्या डोळ्यासमोर एक्झाम्पल आणा, असं त्यांचं म्हणणं. आणि तरी पाहणारा ओरडतो, ढगाने चंद्रास झाकले तरी आपण अज्ञानी मूर्ख असतो म्हणून आपण हा विचार करत असतो, किंवा ज्यांना याची जाणीव नसते. किंवा लहान मुलांना ही गोष्ट काही कळतच नाही ना, त्यांना पण असं वाटतं की हा चंद्रच धावतोय ढगांच्या मागून. त्याचप्रमाणे अनंत आत्मतत्व शरीर व मनबुद्धीच्या अस्थिरतेमधून पाहिले असता, मनबुद्धीची जी अस्थिरता आहे, ही अस्थिरता कुठे? आपल्या मनात आणि बुद्धीमध्येच आहे आणि शरीरामध्ये आहे. आणि त्याच्याद्वारे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ही जाणीव होते की हे अनंत आत्मतत्व जे आहे ते विक्षेपित व कार्यप्रवण झालेलं आहे, म्हणजे कृतीत आलेलं आहे, तेच कृती करते असं आपल्याला वाटतं. पुरेसा मानसिक समतोल असेल व जीवनाच्या दृष्ट्याचे आवश्यक ते शास्त्रीय निरीक्षण असेल तर बुद्धिमान अभ्यासक सहज समजू शकेल की खरोखर सर्व विक्षेप आपल्यातील प्रकृती आवरणाचे आहे. आता आपण हे मागच्या श्लोकामध्ये काल बघितलं होतं की आवरण आणि विक्षेप आणि अध्यास हे आपण काल बघितलं. तर हे शब्द त्यांनी आता पुन्हा आपल्याला सांगितलेले आहे. आवरण, विक्षेप आणि अध्यास ते पुन्हा त्याचं सांगतात येतं. आता हे खूप डीप मध्ये जायची गरज नाही, थोडक्यात आपण फक्त वाचून घेऊ त्याला. पुरेसा मानसिक समतोल ज्याच्यामध्ये आहे, जीवनाच्या दृष्ट्याचे आवश्यक निरीक्षण ज्या व्यक्तीने केलेले आहे, जो बुद्धिमान अभ्यासक तोच समजू शकतो की सर्व विक्षेप जे आहे आपल्यातील प्रकृती आवरणांचे आहे. आपल्यामध्ये जे आवरण पडलेले आहे त्याचेच हे सगळे विक्षेप आहे आणि त्याद्वारे आपण काही कल्पना करत असतो आणि आत्मतत्व त्यात कधीही गुरफटत नाही. आता चंद्र हालत आहे असे वाटते कारण आपण गतिमान माध्यमातून त्याच्याकडे पाहत असतो, त्याची गती पाहत असतो. गती म्हणजे ढगांना जी गती असते त्याद्वारे. तर गतिमान असं जे माध्यम आहे त्याद्वारे आपण बघितल्यामुळे आपल्यालाच ते जाणवतं. हे सगळ्या आपल्याच कल्पना असतात. जीवन गतिमान आहे असे आपण समजतो कारण ते ज्यातून व्यक्त होते अशा साधनामधूनच आपण त्याच्याकडे पाहत असतो. गतिमान काय आहे? आपण स्वतःच गतिमान असल्यामुळे जे आपल्याला उपकरण दिले त्याच्यातून आपण पाहिलं तर मग आपल्याला तसंच जाणवणार आहे. एखाद्या जिवंत प्राण्याकडे त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्रियातून पाहून आपण म्हणतो की जीवन गतिमान आहे. जसं हरणाला वगैरे बघितलं, हरिण एकदम गतिशील असतं, तर आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघतो तर आपल्याला ते धावताना दिसतं. आणि जीवनाकडेही तसंच बघतो आपण, जीवन पण गतिमान आहे, कार्यप्रवण आहे, सदैव स्पंदनशील आहे. वस्तुतः जीवन म्हणून ते क्रियाशील नाही. चैतन्याने उद्दीपित केलेली साधने कृती करतात. तर ह्या चैतन्यामुळे ते साधने सगळे कृती करत असतात. म्हणजे जे आपले अवयव आहे, इंद्रिय आहे, ते त्यांच्या कृती आत्मतत्वावर अध्यारोपित केलेल्या आहे. कालच आपण बघितलं, काय बघितलं? आवरण, विक्षेप आणि अध्यास केल्या जातात आणि या संभ्रमित निरीक्षणामुळे असे वाटते की जणू आत्मतत्व क्रियाशील आहे. ते झालं, पुष्कळ उहापोह केला त्यांनी. आता पुढचं, मन विक्षेपित असते तेव्हा आत्मतत्व विक्षेपित झाल्यासारखे दिसते. आपलं मनच विक्षेपित असतं, कल्पना करत असतं, काही विचार असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्यालाच वाटत असतं की हे आत्मतत्वच विक्षेपित झालेलं आहे. आपण ते मानत नाही खरं म्हणजे की आपली चूक आहे म्हणून.
आपण हे जाणत नाही की आत्मतत्वामध्ये विक्षेप नाही. तर हे ठाम जेव्हा आपण पक्क करून घेऊ आपल्या डोक्यामध्ये की विक्षेप आत्मतत्वात नाहीये, हे आपल्या कल्पनांमध्ये आणि विचारांमध्ये आहे. ते शांत व स्थिर आहे. कसं आहे ते शांत आणि स्थिर आहे, अचल व निर्विकल्प आहे. आणि हे उद्रेक केवळ मनाच्या पृष्ठभागावर असतात. कसं आहे ते अचल आहे, म्हणजे जे हालचाल करीत नाही, शांत आहे, स्थिर आहे, निर्विकल्प आहे. निर्विकल्प समाधी म्हणूनच आपण म्हणत असतो. आणि हे उद्रेक केवळ मनाच्या पृष्ठभागावर असतात. म्हणजे हे कसं असतं, मनाच्या पृष्ठभागावर म्हणजे आपल्या मनाचे सगळे विचार, कल्पना सगळं असतं. तर ते वरवरच असतं फक्त. अशा प्रकारे वैभवशाली आत्मतत्वावर चुकीने प्रकृतीच्या निरनिराळ्या आवरणांची कार्य अध्यारोपित केली जातात. प्रकृतीच्या कोशांच्या मध्यस्थीशिवाय आत्मतत्वाचा अनुभव घेणे म्हणजे त्याची अनंतता व पूर्ण दिव्यता यांची अनुभूती घेणे होय. हे प्रकृतीचे कोश म्हणजे आपले जे पंचकोश वगैरे आहे, त्याच्याशिवाय आपल्याला आत्मतत्वाचा अनुभव पण घेता नाही येणार. आणि त्याला प्रकाशित कोण करताय, त्या कोशांना पण आत्मतत्वच प्रकाशित करताय, चैतन्यात प्रकाशित करताय. म्हणून त्याचीच अनंतता आणि पूर्ण दिव्यता याची अनुभूती आपण घेऊ शकतो. कशाच्या द्वारे? तर हे जे कोश आपले आहे, पंचकोश आहे किंवा प्रकृतीचे कोश जे म्हटलंय, तर कशाचा अनुभव घेतो आपण? आत्मतत्वाचा अनुभव घेतो. आणि ते कोण आपल्याला अनुभव करून देत आहे? ते आत्मतत्वच करून देत आहे. तर हा 20वा श्लोक घेऊ आता. आत्मचैतन्यमाश्रित्य देहेंद्रिय मनोधिः स्वक्रियार्थेषु वर्तन्ते सूर्यलोकम यथा जनः. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशावर अवलंबून लोक काम करतात, म्हणजे सूर्य उगवला की आपण काम करायला लागतो, त्याचप्रमाणे आत्मचैतन्याच्या तेजावर किंवा जीवनशक्तीवर अवलंबून शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी आपापल्या क्रिया करीत असतात. सूर्य उगवला की आपण समजतो की सकाळ झाली आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या कामाला लागत असतो. त्याचप्रमाणे हे जे आपले शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी हे चारही जे आहे ते जेव्हा क्रिया करतात, तर ते कशाच्या द्वारे क्रिया करतात? आत्मचैतन्याच्या तेजावर आणि जीवनशक्तीवरती. त्याची जीवनशक्ती तो आपल्याला प्रदान करत असतो. प्रत्येक उपकरण, आता आपल्याला माहितीचे उपकरण कोणती? आपले शरीर, मन, बुद्धी वगैरे आपल्या ठराविक क्षेत्रात कार्य करीत असते आणि त्यापैकी प्रत्येक उपकरण त्या शक्तीवर अवलंबून असतं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळे उपकरण काम करत असतात. मनाचं काय कार्य आहे? तर विचार. बुद्धीचं काय आहे? की तर्क लावणे. आणि शरीराचं कार्य आहे क्रिया करणे. त्या शक्तींवर अवलंबून असते. आत्मचैतन्य की जे स्वतःच्या केवळ अस्तित्वामुळे प्रकृतीमध्ये चैतन्य प्रज्वलित करत असते व ती सचेतन असल्याप्रमाणे भासविते. म्हणजे सगळी क्रिया करत कोण आहे? हे आत्मचैतन्यच करते, आत्मतत्वच करते. पण कसं आहे? ते स्थिर आहे, साक्षी भावाने. म्हणजे आपण जर तसं बघितलं तर ते काही करतंय का? काहीच करत नाही. करतं कोण आहे? आपले सगळे ज्ञानेंद्रिय, आपले जे उपकरण आहे, सगळं चाललेलं उहापोह कशामध्ये चाललेलं आहे? आपल्या शरीर, मन, बुद्धी, कोश वगैरे ह्याच्यामध्ये चाललेलं आहे. पण त्याला प्रकाशित कोण करतंय? हे सगळं उटपटांग जे आपल्याला करायचं आहे त्याला पण प्रकाश कोण देत आहे? ते आत्मचैतन्यच देत आहे. आणि त्याच्याचमुळे हे प्रकृतीमधलं चैतन्य पण जे आहे, म्हणजे हे जे सृष्टीतलं चैतन्य आहे किंवा ह्या ज्या क्रिया आहे, कारण शरीर झालं सूक्ष्म आणि जे सगळे शरीर आहे, पंचकोश, हे जे कार्य करीत आहे किंवा त्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करण्यासाठी चैतन्यच प्रज्वलित करत आहे त्यांना. आणि ती सचेतन असल्याप्रमाणे भासत. म्हणजे ही जी सृष्टी आहे, प्रकृती आहे, ती सचेतन आहे. कशामुळे सचेतन आहे? तर ती या चैतन्यामुळे. पण आपल्याला काय वाटतं? ती स्वतः सचेतन आहे. तिच्या मागे प्रकाश कोणाचा आहे? चैतन्याचा आहे. जसं आता हे आधी पण उदाहरण दिलं की विद्युत शक्ती एकच असते, परंतु तिचे कार्यक्षेत्र निरनिराळे असते. जसं आपण बघितलं की दिवे वगैरे हे सगळे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. तर त्याचप्रमाणे ते सांगताय की चैतन्यदायी आत्मतत्वाशिवाय या जगात कोणतेही कार्य होणे शक्य नाही. आणि त्याच्या कृपेशिवाय सुद्धा सृष्टीतील सर्व वस्तू अचेतन, अंधकारमय व चैतन्य आणि आशेच्या कोणत्याही लक्षणाने रहित अशा शिळेप्रमाणे जडभार होऊन पडतील. जर ते आत्मचैतन्य प्रकाशरूप नसेल, त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टींना प्रकाश मिळत नसेल, तर ते कसं होऊन जाईल? जड होऊन जाईल. पण खरं म्हणजे ते जड आहे का? नाहीये. स्फूर्तिदायी, आनंदी, उत्साही, खेचून आणणारी अशी चेतना
जे सर्वांमध्ये उरते ते आहे. तरीही ज्या वस्तूंना व घटनांना ते आपल्या तेजोमय दिव्य अस्तित्वाने प्रकाशित करते, त्याच्यामुळे त्याच्या स्वतःवर त्याचा काही परिणाम होतो का? नाही, काहीच नाही परिणाम होतो. ते तसंच असतं. जसं पूर्णातून पूर्ण काढलं, समजा पूर्ण आहे त्याच्यातून पूर्ण जर आपण काढलं, पण ते पूर्ण जे आहे ते पूर्ण तसंच राहतं. काढलं पण आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपण मर्ज केलं तरी ते तसंच राहणार आहे, त्याच्यामध्ये. येथे दिलेला दृष्टांत पूर्वेकडे सूर्योदय झाल्यापासून सुरू होणाऱ्या क्रियांचा आहे. आता आपण बघितलंच की सूर्योदय झाला की क्रिया होतात. दिवसाला समोर जाणाऱ्या व्यक्तीचे विचार, कृती काहीही असो, पृथ्वीला प्रकाशित करणाऱ्या सूर्यावर जगामध्ये असलेल्यांच्या सुखदुःखांचा परिणाम होत नाही. सूर्य प्रकाशित करतोय आपल्याला, पण जगामध्ये लोकांना जे दुःख होतं, कोणी आनंदी होतं, त्याचा इफेक्ट त्याच्यावर होतोय का? नाही, सूर्यावर काहीच नाही. पृथ्वी गोलावरील जो भाग त्याच्या प्रकाश झोतात येतो त्या भागाला तो केवळ प्रकाशित करतो. मग तो म्हणतो का असं की बा, म्हणजे हे आपण असं म्हणू शकतो की तो असं म्हणतो का की हा समोरचा भाग, माझ्याकडे जो भाग पृथ्वीचा समोर आला आहे त्याला मी प्रकाशित करतो आहे, पण माझी इच्छा नाही आहे त्याला प्रकाशित करण्याची, कारण त्याच्यामध्ये काही लोक दुःखी आहे, काही लोक चांगले आहेत, काही ना, असं तो काही विचार करतो का? नाही, सगळ्यांना सारखाच प्रकाश देतो तो. तर म्हणून त्यांचं म्हणणं आहे की त्या भागाला तो केवळ प्रकाशित करत असतो. त्याचप्रमाणे आत्मतत्वाचं पण तसंच आहे की प्रकाशित करणाऱ्या वैभवाच्या स्पर्शाबरोबर क्रियांचे हे बाह्य जगत सजीव होत असते त्याच्या अस्तित्वामुळे. आत्मतत्व त्याला सजीव करते, त्यामध्ये ते कधीही मिसळत नाही. पण ते त्याच्यामध्ये मर्ज होतं का? नाही. एकरूप होतं का? नाही. सूर्य पण तसा करतो का की नाही, ही व्यक्ती मला आवडते मग मी हिलाच प्रकाश देईल? नाही, तो सगळ्यांना सारखा प्रकाश देतो आणि पुन्हा स्वतः पण प्रकाशित होत राहतो आणि आपल्यालाही प्रकाशित करत असतो. तसंच त्यांनी आत्मतत्वाचं सांगितलं. ज्या ज्या परिस्थितीला सूर्य प्रकाशित करतो, एखादे रक्तलांछित युद्ध असो वा एखादे उकळते डांबर असो, सूर्य त्यामुळे लालही होत नाही, त्याच्यावर काहीच इफेक्ट नाही होत आणि काळाही होत नाही. द्वेष वा ताप ह्या अशा भावनांनी सूर्यप्रकाशास संतप्त होण्याची कधीही आवश्यकता नाही. 21वा श्लोक आहे. देहेंद्रिय गुणान कर्माण्यमले सच्चिदात्मनि अध्यस्यन्त्यविवेकेन गगने नीलता दिवत. ज्याप्रमाणे मूढ लोक निळेपणा इत्यादींचा आकाशावर अध्यारोप करतात. आकाश कसं दिसतं? निळं दिसतं, आपण असं म्हणत असतो. तर हा काय झाला? अध्यारोपच झालेला आहे. त्याप्रमाणे ते विवेक बुद्धीच्या अभावी देह व इंद्रियांकडून घडणाऱ्या कार्यांचा आत्म्यावर परिपूर्ण सच्चित स्वरूपावर अध्यारोप करत असतात. म्हणजे आपणच लोक करत असतो. योग्य विवेक बुद्धीच्या अभावी अज्ञानी लोक शरीर मन बुद्धीचे गुणधर्म, स्थूल व सूक्ष्म शरीराच्या मर्यादा शुद्ध आत्मतत्वावर अध्यारोपित करत असतात. त्यानंतर भ्रमात पडलेले ते चुकीने या सत्य आत्मतत्वाला अध्यारोपित उपकरणांच्या सर्व मर्यादा असलेले असे समजतात. आता उपकरणांचं जे काही आहे ते आपण बघितलेलंच आहे सगळं, तर आपणच त्याच्यावर अध्यारोपित करत असतो. वास्तविक आकाशाला कोणताही रंग नसताना लहान मुलांना चुकीच्या समजुतीमुळे आकाश निळे आहे असे वाटते. त्याचप्रमाणे हा अविवेक आहे. केवळ निळा रंगच नव्हे तर आकाशाची अंतर्गोलता, काळसरपणा, अंधुकपणा, धुरकट अवस्था या सर्व आकाशाच्याच अवस्था आहे. कधी आकाश आपल्याला काळसर दिसतं, पांढरं दिसतं, कधी धुरकट दिसतं, असे नेहमी समजले जाते. तर ह्या आकाशाच्या अवस्था आपण समजतो. वास्तविक अवकाशाला हे गुण आहेत असे दिसते. तर हे गुण आहेत बा अवकाशाचे असं आपल्याला वाटतं आकाशाचे, परंतु अवकाश म्हणून त्याला त्यापैकी एकही गुण नसतो. हे गुण आपणच लावलेले असतात. एखाद्या वस्तूवर अध्यारोपित केलेल्या गुणदोषांमुळे तिच्यावर परिणाम होत नाही. आणि येथे जेव्हा आपण शरीर व मनाचे काही गुणधर्म त्या स्वयंप्रकाशी आत्मतत्वावर अध्यारोपित करतो, तेव्हा अशा प्रकारच्या चुकीने केलेल्या कल्पना व गुणधर्मांमुळे स्वतः सत्य तत्वावर परिणाम होत नसतो. आपली मर्यादित दृष्टी जेव्हा उन्हाळ्यातील अमर्याद आकाशाकडे पाहते तेव्हा तिला आलेला अनुभव म्हणजे दिसणारा निळेपणा होय. तर तो जो आपल्या डोळ्यांना अनुभव येतो त्याला आपण निळा कलर असं म्हणतो की निळ्या कलरचा आहे. तर हे काय? आपली मर्यादित दृष्टी आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते दिसतं. 22वा श्लोक आहे. अज्ञानान्मान सोपाध्ये कर्तृत्वादीनी चात्मनी
कल्प्यन्तेऽम्बुगते चंद्रे चलनादि यथांभसः. पाण्यावरील तरंग त्यामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चंद्राचे आहेत असे अज्ञानामुळे समजले जाते. त्याचप्रमाणे कर्तृत्व, भोक्तृत्व व इतर मर्यादा ज्या वास्तविक मनाच्या आहेत, सगळ्या काय आहे, या मनाच्या सगळ्या मर्यादा आपल्या आहेत. हेच आत्मतत्वाचे स्वरूप आहे असे भ्रमाने आपण समजतो. म्हणजे आपण भ्रमित असतो, अज्ञानी असतो, त्यामुळे आपल्याला असं वाटतं. तर पाण्यावरील तरंग त्यामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चंद्राचे आहे असे अज्ञानामुळे आपण म्हणत असतो. तर हे जे कर्तृत्व आहे, आपण जे कार्य करत असतो, कर्तृत्व करत असतो किंवा भोगतो आहे, जे सगळं आपण भोगतो आहे, भोक्तृत्व ज्याला म्हणतो, तर ह्या सगळ्या मर्यादा आपल्या मनाच्या आहेत असं त्यांचं म्हणणे आहे. आणि त्यामुळे आपण भ्रमाला तेच स्वरूप आहे आत्मतत्वाचे असं समजतो. मी भोगता आहे, मी करता आहे, ह्या कल्पना बुद्धीच्या आहेत. कोणाच्या? या कल्पना बुद्धीच्या आहेत. दिवसभरामध्ये कार्यप्रवण असताना म्हणजे जागृत अवस्थेमध्ये व स्वप्न जगतामध्ये असताना मी अमुक आहे, मी तमुक आहे इत्यादी अशांसारखे निरनिराळे विचार मनामध्ये येत असतात आपल्याला. कारण आपण जेव्हा गाढ निद्रेत असतो तेव्हा असे कोणतेच विचार आपल्याला नसतात. गाढ निद्रेमध्ये म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये जेव्हा आपण जातो ते असे विचार येत नाही की मी सुलक्षण आहे. मी झोपल्यावरती गाढ निद्रेत जेव्हा जाते तेव्हा मला आठवतं का की मी सुलक्षण आहे आणि मी या ठिकाणी माझं घर आहे, मी तिथे झोपलीये पलंगावर? नाही. तसंच मन जेव्हा पाहण्यास व जाणण्यास उपलब्ध असते केवळ तेव्हाच जाणलेल्या वस्तूंचे आपल्याला ज्ञान होते. जोपर्यंत आपण मनाशी एकरूप असतो तोपर्यंत केवळ अस्तित्वाच्या ह्या स्तरांमध्ये आपण द्वैताच्या अनुभवाचा दावा करू शकतो. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की मन जेव्हा आपल्याला उपलब्ध आहे हे सगळं जाणण्यासाठी, मन आहे आता आपल्याला, पण प्रत्येक शरीराला हे मन असतं, तर आपण काय असतो त्या मनाशी एकरूप झालेलो असतो. त्यामुळे काय होतं की अस्तित्वाच्या या स्तरांमध्ये आपण द्वैताचा अनुभवाचा दावा करू शकतो. द्वैत दिसतं आपल्याला. म्हणजे मी वेगळी आहे, हा मोबाईल वेगळा आहे, पुस्तक वेगळं, असं हे द्वैत झालं. किंवा जे आपले इष्ट आहे त्याची मूर्ती आपल्या समोर आहे, तर आपण त्याला आणि स्वतःला वेगळे समजत असतो. याला द्वैत भावना असे त्यांनी म्हटलेले आहे. तर हे कशामुळे होतं? तर आपण मनाशी एकरूप झालेलो असतो त्यामुळे. परंतु एकदा जेव्हा आपण मनाच्या स्तरापासून स्वतःच परावृत्त केले, म्हणजे आपली लेवल जेव्हा वाढली, चेतना वाढली, किंवा त्या मनाच्या त्या स्तरापासून आपण स्वतःला परावृत्त केले म्हणजे दूर केले, व आपण शुद्ध जाणीवेच्या म्हणजे समाधी अवस्थेमध्ये असतो ज्या वेळेस, तेव्हा आपल्याला अनुभव येतो की बुद्धी, मन, शरीर यांचे विचार, भावना, कृती हे सर्व आत्मतत्वामध्ये नाही. म्हणजे केव्हाची अवस्था ही? जेव्हा आपण समाधी अवस्थेमध्ये जातो तेव्हा ते आपल्याला जाणवेल बघ. व आत्मतत्वाचे देखील नाही, त्याच्यामध्ये पण नाही आहे किंवा त्याचे पण हे गुण नाही आहेत. कोणते? बुद्धी, मन आणि शरीर यांचे विचार, भावना आणि कृती हे सगळ्या गोष्टी मनरूपी तळ्यात पडलेले जाणीव तत्वाचे भ्रामक प्रतिबिंब म्हटलेले आहे. मनरूपी तळ्यात पडलेले जाणीव तत्वाचे भ्रामक प्रतिबिंब जे मी करता आहे, मी भोगता आहे इत्यादी स्वार्थी विचारांच्या कंपनामुळे विक्षेपित होत असते. आपले हे स्वार्थी विचार असते, म्हणतात की मी भोगताय, मी करतोय, मी सगळं करतोय. ते त्यातील मनातील विचारांचे उद्रेक नाहीसे झाल्यावर थांबते. म्हणजे खूप उद्रेक होतो मनाचा, मी आहे, मी आहे, मी असं केल्यानंतर मग आपोआप जेव्हा साधना आपली वाढते आणि आपण उच्च चेतनेमध्ये जातो तेव्हा ते कमी होतं. येथील उदाहरण बादलीतील पाण्यात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबाचे आहे. पाण्याचा पृष्ठभाग अस्थिर असतो तेव्हा हलताना ते दिसते. जेव्हा ते पाणी थोडं हलत असतं तर प्रतिबिंब जरी पडलं तर ते प्रतिबिंबही हलत असतं. जेव्हा पाणी शांत होते तेव्हा ते प्रतिबिंब स्थिर राहते. तेव्हा आपल्याला हा जो झालेला चंद्र आहे स्थिरावते, तेव्हा तो जो चंद्र स्थिर होतो पुन्हा एकत्र येऊन त्यामुळे संपूर्ण झालं असे दिसत नाही. म्हणजे ते जे पाणी हलतंय तो असा चंद्र सुद्धा हलत असतो. मग काय त्याचे वेगळे तुकडे होतात का? किंवा शांत झाल्यावरती मग तो परत एकत्रित येतो का? असं वगैरे नाही. त्यांचं म्हणणं तसं नसतं ते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती आपले मन शुद्ध करते आणि मनाची शक्ती एकत्र करते आणि मनातील निरनिराळे अपवित्र, सहाय्यभूत न होणारे व स्वार्थी विचार आकुंचित करून
मन दृढ व स्थिर होण्यासाठी तेव्हा आत्मतत्वाचे वैभव त्याच्या सर्व सौंदर्यासह द्वंद्वामुळे व परिणाम स्वरूप विक्षेपांमुळे विचलित न होता व्यक्तीमध्ये आपोआप प्रतिबिंबित होते. तर त्यांनी तेच म्हटलंय की ते जसं चंद्राला हालताना दिसल्यावरती ते जसं वेगळं दिसतं आपल्याला, किंवा शांत झाल्यावर एक म्हणजे व्यवस्थित चंद्र दिसतो, तसंच आपल्या मनातले हे जे निरनिराळे अपवित्र, साह्यभूत न होणारे स्वार्थी विचार मन दृढ व स्थिर होण्यासाठी त्याची पुनर्रचना करतो. तेव्हा आत्मतत्वाचे वैभव त्याच्या सर्व सौंदर्यासह, आत्मतत्व हे खूप वैभवाने भारलेले आहे आणि सुंदर आहे. भोवतालच्या द्वंद्वामुळे परिणाम स्वरूप विक्षेपांमुळे विचलित होत नाही. तर हे सौंदर्यपूर्ण जे आहे आत्मतत्व किंवा वैभव ज्याचं खूप आहे, तर ते सभोवतालच्या ह्या द्वंद्वामुळे म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या स्वार्थी विचारांमुळे ते काही विक्षेपित होत नाही किंवा डळमळीत होत नाही. आणि मग विचलित व डळमळीत न होता त्या व्यक्तीमध्ये आपोआप प्रतिबिंबित होते, म्हणजे स्थिर होते, म्हणजे आपण समाधी अवस्थेला जातो असं. रागेच्छा सुख दुःखादी बुद्धो सत्यां प्रवर्तते सुषुप्तो नास्ति तन्नाशे तस्मात् बुद्धे नात्मनः. 23वा श्लोक आहे. जोपर्यंत बुद्धी किंवा मन कार्य करते तोपर्यंत आसक्ती, इच्छा, सुख, दुःख इत्यादींचे अस्तित्व जाणवते. बुद्धी आणि मन जेव्हा कार्य करत असतं तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात, इच्छा, आसक्ती, सुख वगैरे. गाढ निद्रेत जेव्हा मनाचे अस्तित्व संपते तेव्हा ते जाणवून येत नाही, म्हणून ते केवळ मनाचेच आहे आणि आत्म्याचे नाही. तर हे आपल्याला माहित झालेलं आहे. एकच मिनिट, मी पाणी पिते जरा. सर्वज्ञानी व सर्वव्यापी असे जे आत्मतत्व त्याच्या आनंदमय अस्तित्वामध्ये अज्ञानाला थारा देत नाही. प्रकाशासमोर अंधार कसा राहू शकेल आणि मनात उद्भवणारे विकार आत्मतत्वात कसे वास्तव्य करू शकतील, ही केवळ व्यक्तीची अविद्या आहे. मागे आता अविद्या शब्द आपण बघितला. त्याची सुखेच्छा, कर्मफलाबाबतची त्याची आसक्ती जी त्याला भ्रमाने संसाराच्या बंधनात टाकत असते. सुखेच्या इच्छा म्हणजे आपल्या सगळ्या वासना, सुख, आनंद मिळाला पाहिजे, या सगळ्या ज्या इच्छा आहे, किंवा कर्मफलाबाबत त्याची आसक्ती, जसं कर्म आपण कोणतं करतो आहे तर त्याचं आपल्याला हे फळ मिळालंच पाहिजे, कर्मफळाबद्दल आसक्ती असते प्रत्येक व्यक्तीला. काही लोक कर्म याच्यासाठीच करतात की चांगलं फळ मिळालं पाहिजे. कोणी दान धर्म करतं, कोणी जसं उन्हाळ्यामध्ये बरेच लोक पाण्याचं दान करतात, पाणपोया लावतात वगैरे वगैरे. तर त्या प्रकारे त्यांच्या मागे, बऱ्याच जणांच्या मागे ही भावना असते की हे सगळे कर्म केले की आपल्याला समृद्धी मिळेल, पैसा मिळेल किंवा आपलं सगळं चांगलं होईल, जी त्याला भ्रमाने संसाराच्या बंधन. मग ही आसक्ती काय करते, आपल्याला पुन्हा पुन्हा बंधनात टाकत असते संसाराच्या. शुद्ध मन व्यक्तीला उच्च वैभव व सुखाप्रत नेते. म्हणून निस्वार्थ कर्म करायचं, निष्काम कर्म करायचं, म्हणजे कुठलीही भावना त्याच्या मागे नको आपली कोणती पण, किंवा आपण दानधर्म केलंय, कोणता म्हणजे कोणाला ज्ञान देऊन राहिलोय किंवा काही पण आपण करतोय कोणाला मदत, तर ते निष्काम कर्म पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीने फळाची कोणतीच अपेक्षा नाही करायची की आपल्याला रिटर्न मध्ये असं मिळेल, तसं होईल, आपलं सगळं चांगलं आहे, असं त्यांनी म्हटलंय. तर हे केव्हा होतं, शुद्ध मन व्यक्तीला उच्च वैभव व सुखाप्रत नेते. आपलं मन जर शुद्ध आणि निर्मळ असेल आणि निष्काम कर्म आपण करू, त्यावेळेस हे कुठे नेतं, आपल्याला उच्च वैभवाकडे आणि सुखाप्रत नेते. आणि अखेर खऱ्या ज्ञानाच्या अंतिम अनुभवाद्वारे तिला मुक्तीप्रत नेते. म्हणजे आपण जर निष्काम कर्म करू तर खरे ज्ञान आपल्याला मिळते आणि मुक्ती मिळते. आता मुक्ती वगैरे हे सगळं आता आपला पुष्कळ अभ्यास झालेला आहे त्याच्यावरती. तर आता बघायचं आपल्याला, कोणाला पुनर्जन्म पाहिजे, मुक्ती पाहिजे, किंवा ज्ञानाचं पण आपण काय म्हणजे फळ हवंय का, कोणाला ज्ञान देतोय किंवा ज्ञान आपण मिळवतोय त्याच्यातून,
फक्त ज्ञान याच्यासाठी मिळवायचंय की जे आत्मतत्व आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी, मर्ज होण्यासाठी. आणि आपणच ते आहो हे तर आता आपल्याला सगळ्यांना माहितीच झालेलं आहे. पण बऱ्याच जणांना या गोष्टी माहित नसतात. मग आपण काय म्हणतो, मला मुक्ती मिळाली पाहिजे, मला असं झालं पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी. तर त्याच्या मागे ही जी कन्सेप्ट आहे ते सांगून राहिले की अनुभवाद्वारे तिला मुक्तीप्रत नेते. तर तेच मन अज्ञानामध्ये कष्टत राहून व्यक्तीला निकृष्ट योनीमध्ये सुद्धा खेचून नेऊ शकते. म्हणजे जर आपण उच्च चेतनेमध्ये राहिलो, सतत दुसऱ्यांना निष्काम कर्म करून मदत केली, सेवा केली, तर आपल्याला आपोआपच सगळ्या गोष्टी आपल्याला जरी आपण मागितल्या नाही तरी त्या मिळतात. आणि ते मिळण्यासाठी करायचं नाहीच आहे आपल्याला. पण तरी पण आपण हे आपल्यामध्ये अज्ञानच असतं. हे मन अज्ञानामध्ये कष्टत राहतं मग आपल्याला, आपलं मन, की व्यक्तीला मग निकृष्ट योनीमध्ये खेचून नेतं. म्हणजे जे आपण दानधर्म करतो किंवा कोणत्याही कर्म करत असतो त्याच्या मागे जर आपल्या काही भावना असतील, वासना असतील किंवा काही इच्छा असतील, तर मग पुन्हा तुम्हाला ते खाली खेचू शकतं. म्हणजे जी चेतना आपली वाढलेली असते ती. म्हणून आपण जर आपल्या प्रक्षुब्ध मनाचा योग्य रीतीने परामर्श घेतला आणि त्याच्या क्षोभकारक हालचालींना शांत केले, तर आत्मतत्व त्याच्या अनंत वैभवासह जीवात्म भाव जीवात्म भावाचा कोणताही कलंक न लागता प्रकट होते. कसं होतं हे आत्मतत्व प्रकट? जेव्हा आपण या क्षोभकारक हालचाली आहे मनाच्या, तर योग्य रीतीने त्याचा परामर्श घेतला, म्हणजे योग्य रीतीने, योग्य मार्गाने जर त्याचा अभ्यास करून आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो, तर ते त्याच्या अनंत वैभवासह. अनंत वैभव का म्हटलेलं इथे त्यांनी, की म्हणजे पैसा, अडका, धन दौलत किंवा काही तुम्हाला गाड्या घोडे मिळेल असं नाहीये. अनंत वैभव काय आहे त्याचं, म्हणजे त्याची प्राप्ती आणि त्या झाल्यावर जो मिळालेला आनंद आहे तेच वैभव आहे खरं म्हणजे. आणि तोच आनंद खरा आनंद आहे. तर जीवात्म भावाचा कोणताही कलंक न लागता प्रकट होते. तर हे आत्मतत्व अशा वेळेस कसं होतं, जीवात्म भाव म्हणजे आपण प्रकृतीच्या जे उपकरण आपल्याला लागलेले आहे ते न लागता शुद्ध आणि निर्भेळ असं आपलं आत्मतत्व जे आहे ते आपल्यातूनच आपल्याला स्वतः प्रगट होऊन मग आपण त्याच्याशी एकरूप होतो. तर त्यांचं म्हणणं आहे की कोणताही कलंक नाही लागत. मग ह्या सगळ्या ज्या उपाधी आपल्याला लागलेल्या आहेत त्या नाही लागत. आणि लक्षात ठेवा, आसक्ती, इच्छा इत्यादी मनाचे विकार आहेत, आत्मतत्वाचे नाही. हे सगळे विकार कशाचे? आपल्या मनाचे. आपल्या मनाला सगळं पाहिजे असतं, आनंद, इच्छा, वासना सगळे त्याच असतात ना, त्याच्याच असतात. त्यामुळे मग आपण हे असे कार्य करत असतो. जोपर्यंत आपण मनाच्या द्वारे कार्य करीत आहोत तोपर्यंत आपण आसक्ती, इच्छा, सुख इत्यादींच्या जुलुमाखाली राहत असतो. म्हणजे ते आपल्याला कंट्रोल करत असतात सगळे, आसक्ती, इच्छा वगैरे. परंतु गाढ निद्रेत म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये जेव्हा आपली मने तात्पुरती जरी आपल्यामध्ये कार्यरत नसतात, तेव्हा हे सर्व जुलूम संपुष्टात येतात. म्हणजे मग कंट्रोलरच नाही राहत आपल्यावरती कोणी. आपण अतिशय सुखात आणि आनंदामध्ये असतो त्या अवस्थेमध्ये. जेव्हा ही जेव्हा मी हिरव्या चष्म्यातून पाहतो तेव्हा मला सर्व हिरवे दिसते. मी जेव्हा नुसत्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा हिरटीतून, असं त्यांचं म्हणणं आहे. की आपली दृष्टी बदलली पाहिजे. आपलं जे बिलीफ सिस्टीम आहे, विचार आहे, सगळे थॉट प्रोसेस आहे ते सगळे बदलले पाहिजे. तेव्हाच आपल्याला शुद्ध आणि निर्मळ असं आत्मस्वरूपाचे ज्ञान होऊ शकते. म्हणून त्याचप्रमाणे सर्व अपप्रवृत्ती मनाच्या असतात. काय असतं? हे सगळे मनाचेच आपले खेळ असतात आणि मनाच्या द्वारे समजल्या जातात, त्या आत्म्याच्या नाहीये. त्यांनी 10 वेळा आपल्याला हेच समजून सांगितलंय प्रत्येक वाक्यामध्ये, की हे सगळं जे आहे ते आपल्या मन, बुद्धी, विचारांचं, ह्या शरीराच्या आपल्या वासनांचं असतं. आत्मतत्वाचा याच्यामध्ये काहीही संबंध नसतो. 24वा आहे आता. प्रकाशोर कस्य तो यस्य शैत्यमग्नेर यथोष्णता स्वभाव सच्चिदानंद नित्य निर्मलात्मनः. ज्याप्रमाणे प्रकाश हा सूर्याचा स्वभाव आहे. काय स्वभाव सूर्याचा? प्रकाश. थंडपणा हा पाण्याचा स्वभाव आहे आणि उष्णता हा अग्नीचा स्वभाव आहे. त्याचप्रमाणे सत, चित, आनंद, नित्य, निर्मलता हा आत्म्याचा स्वभाव आहे. म्हणजे इतकं त्या आत्म्याचं वर्णन ते करून सांगत आहे की ते बिंबलंच पाहिजे आपल्या मनावरती आणि कंटिन्युअस सतत आपण त्याचाच विचार केला पाहिजे. म्हणून ते इतक्या वेळा
सतत सतत सांगतात आहे की याचा स्वभाव कसा आहे, जसं सूर्याचा प्रकाश आहे, थंडपणा पाण्याचा आहे, शीतलता, आणि उष्णता अग्नीचा स्वभाव आहे, तसं याचा स्वभाव काय आहे, सत्य म्हणजे ते सत्य आहे. चित्त म्हणजे चित्तावर त्याचं प्रकटीकरण झालेलं असतं, म्हणजे चित्त आनंद रूप आहे. म्हणजे जी व्यक्ती ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे किंवा जे एनलायटन आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघा, ते सतत आनंदामध्ये असतात. नित्य आहे म्हणजे सतत कायम टिकणार आहे. निर्मलता आहे म्हणजे स्वच्छ आहे. हाच आत्म्याचा स्वभाव आहे. मानुषी व्यक्तिमत्व असो की वनस्पती प्रकार असो की पशु जात असो, कोणालाही मरावेसे वाटत नाही वा कोणतीही यातना दुःख भोगावेसे वाटत नाही. उलट ज्ञान प्राप्ती, सुखोपभोग व स्वतःचे व्यक्तिमत्व टिकवणे या गोष्टींकडे प्रत्येकाचा सर्व काळी निश्चित प्रयत्न चाललेला असतो. कशासाठी प्रयत्न चालला असतो? आनंद, ज्ञान प्राप्ती आणि स्वतःचे व्यक्तिमत्व टिकवणे आणि सुख उपभोगणे. काहीही आपल्या मूळ स्वभावापासून, धर्मापासून अलग राहू शकत नाही. थंड अग्नी किंवा काळा सूर्य कधीच असू शकत नाही. अग्नी कधी थंड असतो का? नाही. सूर्य काळा असेल का? नाही. प्रत्येक वस्तू आपला मूळ स्वभाव व्यक्त करीत असते. तसाच आपला मूळ स्वभाव जो आहे, मूळ आपण जे आहे आत्मतत्वच आहो, आणि ते कसं आहे ते वरती सांगितलंय, सच्चित आनंद नित्य निर्मलता, असाच आपला मूळ स्वभाव आहे. सूर्य हा स्वतः तेजोमयता आहे की जी तो प्रगट करीत असतो. अग्नीची उष्णता ज्ञातच आहे आणि कोणी अग्नीचा थंड गोळा पाहिलेला नाही. त्याचप्रमाणे जर आत्म्याची त्याच्या स्वभावावरून व्याख्या करावयाची असेल तर आपण एवढेच म्हणू शकतो की ते वरचंच वाक्य आहे परत, सच्चिदानंद निर्मल स्वरूप आहे. 25वा श्लोक आहे, आत्मना सच्चिदंशश्च बुद्धेर्वृत्तिरिति द्वयम् संयोज्य चा विवेकेन जानामीति प्रवर्तते. आत्मतत्वाचा सच्चित हा भाग आणि बुद्धीतील विचार लहरी या दोन्ही गोष्टी अविवेकाने एकमेकात मिसळल्यामुळे मी जाणतो या कल्पनेचा उदय होतो. मी जाणतो म्हणजे अहंकार उदयास येतो असं. अविवेकाने एकमेकात मिसळतो आपण. काय? आत्मतत्वाचा जो हा सच्चित स्वरूप आहे, हा भाग जो आहे, आणि बुद्धीतील विचार लहरी. तर बुद्धी काय आहे? तर्क वितर्क करणारी आहे. विचार काय आहे? निगेटिव्ह पण असू शकतात, आपल्याला वाईट विचार पण येतात. तर हे त्याला आणि याला एकत्र नाही करायचे, आणि जे करतात अविवेकाने त्यांच्यामध्ये काय उत्पन्न होतं? मी जाणतो या कल्पनेचा उदय होतो, म्हणजेच अहंकार निर्माण होत असतो. आत्मतत्व स्वयंप्रकाशी आहे आणि मन अचेतन प्रकृती आहे, अचेतन आहे मन. जाणीव तत्वामधील प्रकाश शक्ती विना मन चेतनाहीन व शक्तिहीन होऊन काहीही जाणू शकणार नाही. जाणीव तत्व, किती त्याला नावं दिले आत्मतत्वाला. काय म्हटलंय? जाणीव तत्व जे आहे ते प्रकाश शक्ती विना, त्याच्यामधल्या असलेल्या प्रकाशाच्या शक्तीशिवाय मन चेतनाहीन व शक्तिहीन होऊन काहीही जाणू शकणार नाही. तेव्हा प्रकाश शक्ती जर त्याची कमी झाली तर मन पण चेतनाहीन होतं आणि शक्तिहीन होऊन जातं, आणि मग आपण काहीही जाणू शकत नाही. कारण या आंतरिक जाणीवी विना आपल्या विचारांची जाणीव आपल्याला होणार नाही. त्याचबरोबर ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टींचा संयोग अशक्य आहे, आणि म्हणून या दोघांमधील कोणतेही सख्य हा जास्तीत जास्त एक भासात्मक अध्यारोप आहे. म्हणजे हा एक भासच आहे, हे एकत्र करायचं नाही बा, परस्पर विरोधी गोष्टी आहे. मूळ स्वभाव त्याचा आहे प्रकाश रूप आहे, आणि मन कसं आहे? चेतनाहीन शक्तिहीन आहे, त्याच्यात मध्ये ती अचेतन प्रकृती आहे. तर हे एकत्र करायचं नाही. मी जाणतो हा अनुभव अशा प्रकारे एखादी भावना वा विचार जाणीव तत्वाच्या प्रकाशात न्हावून निघाला असेल तरच निर्माण होतो. आता मी जाणतो इथे दोन प्रकाराने घेतला. मी जाणतो म्हणजे तुमचं अहंकार स्वरूप पण प्रकट होत असतं, तर त्या दोघांना एकत्र केलं तर आत्मतत्वामध्येच जर तुम्ही बुद्धीतील विचार लहरी एकत्र केल्या तर इथे अहंकार प्रकट होतं. आणि इथे सांगितलं मी जाणतो हा अनुभव अशा प्रकारे एखादी भावना वा विचार जाणीव तत्वाच्या प्रकाशात, पण हा जो विचार आहे मी जाणतो, तो एखादी भावना वा विचार जाणीव तत्वाच्या प्रकाशात जर न्हावून निघाले, म्हणजे त्याला जर वेगळ्या दृष्टीने प्रकाश दिला या जाणीव तत्वाने निघाला तरच निर्माण होतो. कोणता? मी जाणतो म्हणजे अहम ब्रह्मास्मी. प्रत्येक विचार म्हणजे मनोद्रव्यामध्ये मेंटल स्टफ उठलेला जणू एक शोभ तरंग समजला जातो.
कोणताही जो विचार घेतला तो एक तरंग आहे. विचारांचे खूप तरंग असतात आपल्या मनामध्ये. हे विचार तरंग आपल्यात जेव्हा निर्माण होतात तेव्हा आपल्यातील जाणीव त्यांना प्रकाशित करीत असते. तर हे जसे विचार तरंग निर्माण होतात तर ती जाणीव जी असते त्यांना प्रकाश देत असते. जेव्हा मला माहित आहे, मला समजते, मला वाटते इत्यादी आपण जोराने सांगत असतो. सूर्य उगवतो आणि मग समुद्रातील लाटा दिसतात व अनुभवल्या जातात. सूर्यप्रकाश सर्व पृष्ठभागावर सारखाच पडतो. सूर्यप्रकाश सर्व पृष्ठभागावर एखाद्या रेशमी पटलासारखा पसरतो आणि लाटा वर आल्या की लाटांना सर्व बाजूंनी बिलगीत त्यांना प्रकाशित करीत असतो. प्रकाश पटलही वर उचलले जाते. त्याचप्रमाणे चैतन्याचा प्रकाश आपल्या अंतःकरणात प्रत्येक विचाराची उंची व रुंदी खोली प्रकाशित करीत असतो. म्हणजे जशा लाटांना हा सूर्य प्रकाशित करतो, चमकतात लाटा जेव्हा दुरून आपण बघतो सूर्याच्या प्रकाशामध्ये, तर रेशमी पटलासारखं दिसतं असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच हे जे चैतन्य आहे ते आपल्या अंतःकरणात प्रत्येक विचाराची उंची व रुंदी खोली प्रकाशित करीत असतं. प्रत्येक भाग जो आहे आपल्या विचारांचा तो प्रकाशित करत असतो. आपले मन, बुद्धी, उपकरण नेहमीच या नित्य आत्मतत्वास व जाणीवेच्या प्रकाशास सन्मुख असते. जेव्हा बाह्य जगातील एखादी उत्तेजना ज्ञानेंद्रियाद्वारे अंतःकरणात पोहोचते तेव्हा मनाने पूर्वी मिळवलेल्या ज्ञानाच्या सहाय्याने ते त्यावर प्रतिक्रिया रिस्पॉन्स करते की जी कृतींमधून व्यक्त होते. म्हणजे काय म्हटलंय यांनी इथे, जेव्हा बाह्य जगातील उत्तेजना ज्ञानेंद्रियांच्या द्वारे, कोणतीही गोष्ट आपण ज्ञानेंद्रियांच्या द्वारे बघतो आणि मग आपल्या अंतःकरणाला म्हणजे मेंदूला त्याचा संदेश पोहोचतो, तेव्हा मनाने पूर्वी मिळालेल्या ज्ञानाच्या साहाय्याने, पूर्वी आपल्याला ह्या गोष्टीचं ज्ञान होतं का बा, आपण कुठे पाहिली आहे किंवा काय, जे काही गोष्टी आपण पूर्वीचा अनुभव आहे सहाय्याने त्यावर प्रतिक्रिया करते. मग आपण त्याच्यावरती रिस्पॉन्स देतो की ही गोष्ट मी पाहिली आहे का, किंवा पाहिली आहे काय वगैरे, आपल्याला सगळं रंग किंवा त्याचा आकार जे काही सगळं आहे ते आपल्याला मग त्या ज्ञानाच्या द्वारे प्रतिक्रिया मग त्याच्यावर आपण देत असतो, जी कृतींमधून व्यक्त होते. कशामधून व्यक्त होत असते, मग त्याच्यावरती रिस्पॉन्स म्हणून आपण कृती करत असतो. समजा एखादी गाय आपल्याला दिसली, पूर्वी आपण गाय बघितलेली आहे, ती काळ्या रंगाची असू शकते किंवा पांढऱ्या रंगाची, 2-3 प्रकारची असू शकते. पण खूप दिवसांनी परत आपण जेव्हा गाय बघतो तर तेव्हा तुम्हाला लगेच काय रिएक्शन येईल, मी काळ्या रंगाची बघितली होती आणि पांढऱ्या रंगाची बघितली होती. ही जी रिएक्शन, ही जी कृती आहे ती मग तुम्ही देऊ शकता कशाद्वारे, पूर्वी मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावरती. जीवन म्हणजे अनुभवांची एक अखंड मालिका आहे. म्हणून तर म्हणतो ना आपण अनुभवासाठी चाललेलो आहे पृथ्वीवर, आणि म्हणून व्यक्तीला ती सतत प्रत्युत्तर, त्याला प्रत्येक व्यक्तीला त्याला रिस्पॉन्स करावा लागतो, रिस्पॉन्ड द्यावा लागतो. घटनांना जाणणे व त्यांच्याशी कशा रीतीने सामना करावयाचा हे जाणणे हा मनुष्याच्या बौद्धिक जीवनाचा आशय व हेतू आहे. काय आहे मनुष्याच्या बौद्धिक जीवनाचा हेतू? की घटनांना जाणून घ्यायचं आणि त्याच्याशी कशा रीतीने सामना करायचा, म्हणजे त्याला आता कशा रीतीने घ्यायचं आणि त्याच्यावरती काय आपण, समजा एखादं एक्झाम्पल आपण घेतलं, कोणतेही आता प्रॉब्लेम झाले घरामध्ये, तर आपण तो पूर्ण प्रॉब्लेम काय आहे त्याचा विचार करतो आणि मग त्याच्यावर आता काय आपली रिएक्शन आहे किंवा काय, कोणतं पाऊल उचलायचं आणि कशा रीतीने त्याचा सामना करायचा. तर हे मनुष्य बौद्धिक जीवनाचा आशय व हेतू आहे खरं म्हणजे मनुष्याच्या. आत्मतत्व म्हणजे परिपूर्ण ज्ञान स्वरूप आहे. ते स्वतःच ज्ञान स्वरूप आहे, त्याच्यात आणखी काही जाणावायचे आहे असे काही नाही. म्हणजे समजा आता आत्मतत्व आहे, त्याच्यामध्ये अजून कुठलं ज्ञान आपल्याला टाकायचं का, काय अजून वेगळ्या याच्याने आपण अँगलने त्याला बघायचं का, नाही, ते जसं आहे तसंच आहे. आणि त्याचं वर्णन जे वेदांमध्ये किंवा उपनिषदांमध्ये किंवा सगळ्यांनी ज्यांनी केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये अजून वेगळं ज्ञान किंवा दुसरं काही आपण टाकायची गरजच नाही, कारण ते परिपूर्ण आहे. सगळ्या याच्याने ते आत्मतत्व परिपूर्ण ज्ञान स्वरूप आहे. कोणत्याही दृश्य वस्तू शिवाय असलेला तो एकमेव द्रष्टा आहे. आता द्रष्टा म्हटलं तुला, साक्षी म्हटलं होतं मागे. आत्मतत्व आता परिपूर्ण ज्ञान स्वरूप आहे, म्हणून स्वतःमध्ये त्यास काहीही जाणावायचे नसते. तरीही सतत काही ना काही जाणीत राहण्याच्या बौद्धिक जीवनाचा आपण अनुभव घेत असतो. त्याला स्वतःला काही जाणायचे नसते, पण आपल्याला व्यक्तीला काही ना काही जाणायचं असते.
आणि मग आपण जाणण्यासाठी प्रत्येक वेगवेगळे अनुभव घेत असतो. हे कसे? हा विषय या श्लोकात स्पष्ट केलेला आहे. वेदांतातील एक सिद्धांत आहे की कोणत्याही वस्तूचे ज्ञान प्रत्यक्ष जाणीवेच्या प्रकाशात होत नाही, तर मनामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याच्या प्रकाश झोतात होते. कोणत्याही वस्तूचे जे ज्ञान आपल्याला होते ते जाणीवेच्या प्रकाशात न होता त्यांचं म्हणणं आहे की मनामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याच्या प्रकाशात होते. मनामध्ये ह्या चैतन्याचा प्रकाश झोतच प्रतिबिंबित झालेला असतो, म्हणजे मनाला सुद्धा तोच प्रकाशित करत असतो आणि मग ती जाणीव आपल्याला असते. त्यामुळे आपण काय करत असतो? प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याच्या प्रकाश झोतामुळेच आपण कोणत्याही वस्तूचे ज्ञान ग्रहण करू शकतो. मी हे दृष्टांताच्या मदतीने स्पष्ट करतो. समजा तुमच्या घरात एक कोठीची खोली आहे की जी नेहमी अंधारात असते. एक दिवस तुम्हाला असे आढळून आले की त्या खोलीमध्ये खूप उजेड आहे. का बरे? व्हरांड्यात पाण्याने भरलेली एक बादली होती व त्या पाण्यावरून सूर्यप्रकाश परावर्तित झाला. खोलीच्या अंधाऱ्या भिंतीवर कवडसा पडला. आपण बघतो छोटंसं किरण जरी सूर्याचा आतमध्ये आला आपल्या रूम मध्ये तरी ती जागा पूर्ण तो प्रकाशाने व्याप्त करतो. तशा प्रकारे ते सांगतात. ते तुमचा लहान मुलगा जर त्यावेळी येऊन पाण्याच्या बादलीशी खेळू लागला तर अंधाऱ्या खोलीतील प्रकाश नाहीसा होतो. म्हणजे ते स्थिर असल्यामुळे पाणी ते प्रकाशबिंब त्या खोलीमध्ये त्या भिंतीवर पडल्यामुळे ती खोली पूर्ण उजळून जाते. पण जर एखाद्या मुलाने ते पाणी हलवलं असं तर मग तो प्रकाशही उधळला जातो आणि प्रतिबिंबित भिंतीवर पुन्हा स्थिर होईपर्यंत खोलीत पुन्हा अंधार पसरतो. छान एक्झाम्पल्स खूप छान दिले त्यांनी. त्याचप्रमाणे आत्मतत्व वस्तूंना प्रत्यक्षपणे कधीच प्रकाशित करीत नाही. प्रत्यक्षपणे आत्मतत्व प्रकाशित करीत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्या बुद्धीवरून परावर्तित होणारा जाणीव तत्वाचा प्रकाश परावर्तित चैतन्याचा झोत बाहेर टाकत असतो. म्हणजे हे चैतन्य आपल्या जाणीव तत्वाचा प्रकाश आहे तो परावर्तित करत असतो, झोत टाकतो, की जो वस्तूंना प्रकाशित करतो. आता इथे ते दिलेलं आहे. कशा प्रकारे ते प्रकट होत असतं परमतत्व. ही एक आहे, टाकलेलंच आहे काल एक चार्ट आपला. हे चित्त आहे आपलं आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये तो प्रकाश कशा प्रकारे मनामध्ये परावर्तित होत असतो. तर हे सगळं त्यांनी इथे चार्टच्या द्वारे दिलेलं आहे. पहिले परमात्म तत्व असतं, मग ते कसं प्रकट होतं ते सगळं त्यांनी सांगितले आहे. विचार, भावना हे जे आहे वरती दाखवलेलं आहे, सगळेच जे चार्ट आहे ते बघण्यासारखे. त्याच्याद्वारे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी समजतात. म्हणजे जरी वाचलं नाही तरी पण याच्यावरून थोडंफार आपल्याला समजतं. तर त्यांचं म्हणणं तेच आहे की प्रत्यक्षपणे ते कधीच प्रकाशित करीत नाही. बुद्धीवरून परावर्तित होणारा जाणीव तत्वाचा प्रकाश परावर्तित चैतन्याचा झोत बाहेर टाकतो, की जो वस्तूंना प्रकाशित करतो आणि आपल्याला मी जाणतो म्हणजे अहमची भावना आपल्यामध्ये निर्माण होते, हा अनुभव देतो. म्हणूनच एखादा बुद्धिमान मनुष्य सुद्धा जेव्हा एखाद्या काळजीने त्रस्त झालेला असतो तेव्हा तो योग्य रीतीने विचार करू शकत नाही. कारण की काय आहे? वा सहजपणे समजू शकत नाही. मन प्रक्षुब्ध असते म्हणजे आता पहा, त्या बादलीला जर हलवलं त्या लहान मुलाने तर ते पाणी असं हल्ल्यामुळे तो प्रकाश झोत सुद्धा सूर्याचं किरण ते पुन्हा नष्ट होतं आणि मग जोपर्यंत ते पाणी स्थिर होत नाही तोपर्यंत त्या खोलीमध्ये प्रकाश पुन्हा परावर्तित होत नाही. तसंच आपलं मन जेव्हा प्रक्षुब्ध असतं म्हणजे विचार खूप वाढलेले असतात, आपण डिस्टर्ब असतो, त्यावेळेस हे जे तत्व आहे चैतन्य तत्व याची आपल्याला अनुभूती येऊ शकत नाही. मग त्यावेळेस फक्त आपल्यामध्ये अहंकार असतो. म्हणूनच एखादा बुद्धिमान मनुष्य जेव्हा एखाद्या काळजीने त्रस्त असतो तेव्हा योग्य रीतीने विचार पण आपण करू नाही शकत वा सहजपणे समजू शकत नाही. मन प्रक्षुब्ध असते तेव्हा त्याची समजण्याची व विचार करण्याची शक्ती झाकाळून जाते. अशा प्रकारे जेव्हा मन रूपी तळ्यात विचार लहरी उठतात तेव्हा आत्मतत्वाचा प्रकाश त्यांना प्रकाशित करत असतो. जाणीव तत्वाचा पेहराव चढवलेला विचार म्हणजे मी जाणतो, म्हणजे बा मला सगळ्या गोष्टीची जाण आहे, हा स्पष्ट अनुभव येतो. तर कशामुळे येतो? त्या आत्मतत्वाचा प्रकाश आपल्या विचार लहरींवरती परावर्तित होतो आणि मग ती जाणीव आपल्याला होतो की मी आहे तो.
आणि आपण मग तेव्हा समजतो की नाही, मी जाणतो, प्रत्येक गोष्टाची जाण मला आहे, जाणीव असते आपल्याला. जाणीव तत्वाने उजळलेल्या आपल्या अंतःकरणातील भावना व विचार म्हणजे आपल्याला होणारे वस्तूंचे ज्ञान, क्रोध, ज्ञान इत्यादी सर्व मनाचे गुणधर्म आहेत. काय आहे हे सगळे मनाचे गुणधर्म आहेत. आणि ते अशा प्रकारे अविवेकाने आत्मतत्वावर लादलेले आहेत. आत्मतत्वाचे स्वरूप वस्तुतः सच्चिदानंद आहे. आणि जरी व्यक्ती तिच्या मनात क्रोध, दुःख, सुख इत्यादींचा अनुभव घेत असते, तरी ह्या नित्य आत्मतत्वात कोणताही बदल होत नसतो. 26वा श्लोक आहे. आत्मनो विक्रिया नास्ती बुद्धेर्बोधो न जात्विती जीवा सर्वमलम ज्ञात्वा ज्ञाता द्रष्टेती मुह्यती. आत्मा कधीही काही करत नसतो आणि बुद्धीला स्वतःहून मी जाणतो असा अनुभव घेण्याची कुवत नसते. बुद्धी आपली प्रगल्भ नसते, तेवढी चेतना आपली वाढलेली नसल्यामुळे मी जाणतो हा अनुभव घेण्याची कुवत तिच्यामध्ये नसते. आणि आत्मा तर काहीच करत नसतो, परंतु आपल्यातील जीवात्म्याला मात्र भ्रमामुळे तो स्वतःच पाहणारा आणि जाणणारा आहे असं वाटत असते. कशामुळे वाटत असते? अज्ञानामुळे म्हणा किंवा भ्रमामुळे आपल्याला काय वाटते की मीच जाणतो, मीच पाहतो. मानवी बुद्धीला स्वतःहून भावना, विचार, इच्छा व अपेक्षा करण्याची शक्ती दिलेली नाही, कारण ती जड व अचेतन अशा प्रकृतीपासून बनलेली आहे. कोण? बुद्धी, मानवी बुद्धी. तिला स्वतःची अशी शक्ती नाही आहे. विद्युत प्रवाहाशी संलग्न झाल्याशिवाय दिवा, बल्ब स्वतःहून प्रकाश देणार नाही. म्हणजेच आपण जेव्हा आत्मतत्व आपल्यातून प्रकट होत असतं, तेव्हाच आपल्याला या सगळ्या गोष्टीची जाणीव होत असते. आत्मतत्व स्वतः ज्ञान स्वरूप आहे आणि त्याच्यावर मनातील विचारांचा आणि शारीरिक क्रियांचा परिणाम होत नाही. जीवभाव जो शुद्ध जाणीव तत्वाचे मनामध्ये पडलेले प्रतिबिंब आहे. जीवभाव जो आहे, आपण जीवात्मा जे म्हणतो, स्वतःला समजत असतो जीव, शुद्ध जाणीव तत्वाचे मनामध्ये पडलेले प्रतिबिंब. शुद्ध जाणीव तत्व म्हणजे ते परमचैतन्य, परमात्म तत्व, त्याचे प्रतिबिंब आहे जीव म्हणजे. तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाबद्दलच्या अज्ञानामुळे, अविद्येमुळे शरीर, मन, बुद्धी या उपकरणांशी चुकीने तादात्म्य पावतो आणि तो खऱ्या आत्मतत्वाचे गुणधर्म ह्या अचेतन प्रकृती आवरणांवर अध्यारोपित करत असतो. शरीर, मन, बुद्धीचे उपकरणे आपल्याला माहिती, ते चुकीने, अविद्येमुळे, अज्ञानामुळे आपण त्या आत्मतत्वालाच आपले ते गुणधर्म चुकीचे लावत असतो. अशा रीतीने स्वतःमधील चुकीच्या समजामुळे एखादा पाहणारा आहे, जाणणार आहे इत्यादी भ्रम जीवात्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात. त्या जीवात्म्याला मध्येच भ्रम उत्पन्न होतं की आपणच पाहणार आहोत, आपणच आहोत सगळं. या सर्व बदलणाऱ्या जगताचे अधिष्ठान ते अविकारी आत्मतत्व आहे. विविध नामांनी, रूपांनी युक्त असलेले हे अनेक विविधतेचे जग समुद्रावरील लाटांप्रमाणे उत्पत्ती व लय पावल्यासारखे दिसते. भ्रांत जीवात्म्याच्या कल्पनेने रंगविलेला, अधिष्ठानावर अनुभवलेला हा भ्रम आहे. म्हणजे आत्मतत्वाचे जे अधिष्ठान आहे त्याच्यावरती अविकारी आहे ते आत्मतत्व. त्याच्यावर आपण भ्रांत जीवात्मा जो आहे तो आपल्याच कल्पना, आपले जग वगैरे सगळं ते त्याच्यावरती अध्यारोपित करत असतो. ज्याप्रमाणे लाटा केवळ समुद्रात व समुद्राच्या असतात आणि त्या एक क्षणभरही समुद्राच्या पाण्यापासून निराळ्या राहत नाही, त्याप्रमाणेच सृष्टीच्या संपूर्ण लाटा त्या परिपूर्ण आत्मतत्वामध्ये व त्याच्या आहेत. तर कसं की आपण सगळे पण त्या आत्मतत्वामध्येच आहोत आणि त्याच्याच लाटा आहेत आपण, हे असं समजू शकतो. आणि त्यांना स्वतःला वेगळे असे अस्तित्व नाही, आपल्याला असे वेगळे अस्तित्व नाही, आपण तेच आहोत. हे परम श्रेष्ठ सत्य स्वरूप हेच आत्मतत्व आहे की ज्यावर देश, काल व कार्य, कारण, भाव यांच्या आखाड्यात घडणाऱ्या बदलांचा जरासाही परिणाम होत नाही. त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही. बाह्य सृष्टीमध्ये, ब्रह्मांडामध्ये कितीही बदल घडो, शरीरामध्ये कितीही बदल घडो, कशाचाच परिणाम त्याच्यावर होत नसतो. देश म्हणजे देशामध्ये आता काय परिस्थिती आहे, युद्ध आहे, कुठे काही, कशाचा त्याच्यावर परिणाम नाही. काळ परिवर्तन, 3 काळ आहेत आपल्याला माहितीये. कोणते काळ आहे की भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. तर त्या काळांचाही परिणाम, काळ बदलत असतात आपल्याला माहितीये, तर त्याचा सुद्धा, त्याला काहीच परिणाम होत नाही.
प्रकाशित करणारे जाणीव तत्व, ज्याच्यामुळे विविध वस्तूंची आणि अंतर्मनाच्या क्रियांची जाणीव होते, ते परमश्रेष्ठ सत्य तत्व होय. अशा प्रकारे दुःख, विषाद, नैराश्य, आनंद, यश, क्रोध, मत्सर व लालसा ह्या लाटांवर लाटा जरी मनात उद्भवल्या, तरी या सर्व लाटांचा ज्ञाता कोण आहे, हे जो जाणतो त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे पहा, आता ही स्थिती आपली कधी येईल की ह्या सगळ्या गोष्टी परमश्रेष्ठ तत्व, यालाच आपण कशाला म्हटलं, अंतर्मनाच्या क्रियांची जाणीव आणि विविध वस्तूंची जाणीव ते परमश्रेष्ठ तत्व मध्येच आपल्याला होत असते. तर हे सगळे जेवढे पण गोष्टी आहेत, दुःख असो, विषाद असो, आनंद, कोणतं काहीही आलं, पण जो स्थितप्रज्ञ असतो, जो त्या परमतत्वाशी एकरूप झालेला असतो, त्याच्यावर पण त्याचा परिणाम होतो. म्हणजे आत्मतत्वार्थ होतच नाही, ते साक्षी रूपच आहे, पण त्याच्याशी एकरूप जेव्हा आपण होतो, साधक जेव्हा त्या अवस्थेला पोहोचतो, त्यावेळेस ह्या ज्या सगळ्या मनात आपल्या कितीही लाटा उद्भवल्या किंवा समोरही आपण काही पाहत असलो, घरातही आपलं काही चाललेलं आहे, तरी आपल्यावर सुद्धा त्याचा परिणाम होत नसतो. एखाद्या दुःखद घटनेला सूर्य प्रकाशित करीत असेल, तर त्या घटनेमुळे सूर्याचा प्रकाश मंद होईल का? नाही. किंवा एखाद्या सुखद घटनेस तो प्रकाशित करीत असेल, तर त्या घटनेमुळे अधिक तेजाने प्रकाशित होईल का? नाही. मी आत्मतत्व आहे, मी माझ्या मनाच्या अवस्था प्रकाशित करीत आहे, मी सुखी किंवा दुःखी आहे हे मला माहीत आहे, परंतु मी प्रकाशित करीत असलेल्या या मानसिक लाटा आहेत. मी जाणीव तत्वाचा प्रकाश आहे, मनाची कोणतीही अवस्था म्हणजे मी नाही. मग हे जे ज्या अवस्था असतात आपल्या, भावनिक असो किंवा हे जे आपले दुर्गुण आपले मध्ये मध्ये बाहेर येतात, तर त्या काहीही झालं त्याच्यामुळे, तर ह्या आत्मतत्वावर इफेक्ट होत नाही. आणि समजा जो ह्या स्तराला पोहोचलेला आहे, त्या शेवटच्या टप्प्यामध्ये ती व्यक्ती पोहोचलेली आहे, त्या व्यक्तीवर पण या सगळ्या बाह्य गोष्टींचा काहीही परिणाम होत नसतो. हेच ज्ञानी पुरुष सतत ज्ञान, हे ज्ञानी पुरुषाचे सततचे ज्ञान असते. म्हणजे त्याला याची असते सतत, की आपल्याला काय करायचे आणि काय नाही, आणि कुठे आपल्याला म्हणजे ऍक्शन द्यायची आहे की नाही द्यायची आहे, शांत बसायचं, त्याला सगळं सगळं माहित असतं. 27वा श्लोक आहे, रज्जू सर्प वदात्मानं जीवो ज्ञात्वा भयं वहेत, नाहम जीवः परात्मेती ज्ञातश्चेन निर्भयो भवेत. ज्याप्रमाणे दोरीला साप, आता हे एक्झाम्पल आपलं झालेलं आहे, तर मी थोडक्यात वाचते. समजणारा मनुष्य भयभीत होतो, त्याप्रमाणे एखादा जेव्हा स्वतःला जीवात्मा समजू लागतो, तेव्हा तो भीतीने ग्रासलेला असतो. अगदी बरोबर आहे. पहा, आपल्याला म्हणजे आपण जो जीवात्मा आहे, आपल्यामध्ये हे सगळे भ्रम, भीती, ह्या सगळ्या भावना असतात. पण एखादा जो ज्ञानी असतो, तर त्याला ती जाणीव असल्यामुळे त्याला त्याचा काही फरक पडत नाही. आपल्यातील अहंकार केंद्रित व्यक्तित्व, जीवभाव, जेव्हा मी जीव नाही तर मी स्वतःच परमश्रेष्ठ आत्मा आहे असे अनुभवतो, तेव्हा त्यास पुन्हा निर्भयता प्राप्त होते. आपल्याला एक ध्यान पण मॅडमने घेतलं होतं, की आपल्या मनातली जी भीती आहे किंवा टॅपिंगच्या द्वारे आपण जेव्हा शिकलो, की जे जे आपल्यामध्ये दुर्गुण आहे ते त्या टॅपिंग करता 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 ते दूर म्हणजे निघून गेलेले आहे, डिझॉल्व्ह झालेले आहे, तसं आपल्याला करायचं. तर हे त्याच्यासाठी की आपण ते परमश्रेष्ठ तत्व आहोत, आणि जे काय थोडेफार दुर्गुण राहिले ते सगळे आपण या सगळ्या ध्यानाच्या द्वारे किंवा टॅपिंगच्या द्वारे, ज्या पण टेक्निक्स मॅडमने शिकवल्या त्याद्वारे आपल्या मनातली भीती, जे काही भ्रम आहे, संशय आहे, जे काही लोभ, मोह, जे पण काही अहंकार आहे, ते सगळं विरघळून गेलेलं आहे. जेव्हा दोराचे ज्ञान नसते, तेव्हा सापाचा अध्यारोप होतो. एकदा का असे विपरीत ज्ञान सुरू झाले, की स्वतःच्याच कल्पनेने त्यातून हजारो निरर्थक कल्पना वाढत जातात, आणि मग त्या कल्पनांमधून कल्पना, आणि आपण भ्रमिष्ठासारखे होऊन जातो, आणि आपण काही विचार करत असतो ज्याचा कशाशी काही संदर्भ नसतो, आणि व्यक्ती स्वतःच्याच भ्रमाने त्याचे परिणाम भोगत असतो, मग दुःख भोगतो आपण. जसे सापाच्या दृश्याने आपल्याला सापाचा बारीक सारीक तपशील, सर्पदंशाच्या वेदना, दोरावरील सापामुळे ओढवणाऱ्या मृत्यूची भीती, हे सर्व दिसू लागते. म्हणजे भयानेच आपण ग्रासले जातो. आधीच आपण दोरी पाहिली अंधारात, की साप समजून मग आता हा आपल्याला चावेल, मग ते विष पसरेल आणि आपण मरू वगैरे वगैरे, आपल्या कल्पना सुरू होऊन जातात. तर हे सगळं भ्रामक आहे असं त्यांचं म्हणणं. आत्मतत्वाबद्दलच्या अज्ञानामुळे स्थूल शरीर व मन आदींचे विपरीत ज्ञानच खरे समजले जाते, आणि या चुकीच्या समजाने गोंधळलेला जीव स्वतःचीच भ्रामक दुःखे भोगण्यास जन्म घेत राहतो. पुन्हा पुन्हा मग आपण त्याच्यामुळे दुःख सहन करून
आणि दुःखे भोगतच राहतो आणि जन्म घेत राहतो. आपण स्वतःला समजतो तसे आपण मर्यादित व्यक्तिमत्व नाही. हे मॅडम नेहमीच सांगत असतात आपल्याला की अहम ब्रह्मास्मी, आपणच क्रिएटर आहोत. त्यामुळे संकल्पाद्वारे आणि प्रत्येक गोष्ट जी आपल्याला हवी आहे चांगल्या गोष्टींबद्दल, तर ते सगळं आपणच क्रिएट केलेलं आहे. म्हणून आपण अहम ब्रह्मास्मीच आहोत. पहा एक कसं सांगितलं इथे त्यांनी. आपण स्वतःला समजतो तसे आपण मर्यादित व्यक्तिमत्व नाही. आता जे काही माहित आहे त्या पलीकडे अनुभवाचे अमर्याद क्षेत्र आहे आणि हे आपल्या आत्मकेंद्रित अस्तित्वामुळे आपल्यापासून दूर ठेवले गेले आहे. दूर ठेवले गेले म्हणजे आपण स्वतःच दूर ठेवलं त्याला. जेव्हा एखाद्याला आत्मतत्वाच्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव येतो, केवळ सिद्धांतविषयक ज्ञान म्हणून आला तरी जो त्या वेळेपर्यंत सतत भीतीच्या आणि दुःखाच्या अवस्थेत होता, तो स्वतःच्या मर्यादित अस्तित्वामधून जागा झाल्यासारखा दिसतो. म्हणजे जेव्हा ते ज्ञान होतं आपल्याला की हे सगळं अमर्याद आहे, आपणच एकरूप झालेलो आहोत सृष्टीशी, ब्रह्मांडाशी, आपणच सगळं आहोत. तर तेव्हा आपण झोपेतून जागे झाल्यासारखं आपल्याला जाणवतं आणि ते सगळं जे भ्रम आहे, भीती आहे, काय काय जे काय आहे, दुःख आहे, ते सगळं आपण त्याच्या पलीकडे चाललं जातं आणि सर्वव्यापी व नित्य असे जे आनंद स्वरूप आत्मतत्व, तो मीच आहे असा पुनर्शोध घेतो. पुन्हा आपण ते पुनर्शोधाचा अर्थ माहिती आपल्याला. त्यानंतर जर आणि जेव्हा कोणत्याही अनुभवाचे बाह्यात्कारी ज्ञान झाले, तरी असा आत्मसाक्षात्कारी महात्मा प्रकृतीची बनलेली अनुभवाची तीच उपकरणे जी पूर्वी त्याची स्वतःची होती, तर ती कोणाची आहे ती उपकरणे आपणच आपल्याला लावून घेतलेली आहे. ती जीवनाचे शाश्वत गीत गात आहे असे केवळ पाहतो. केव्हा पाहतो? हा सगळं आपणच केलेलं आहे बा. आपण पहिले आपल्याला हे सगळं माहित नसतं, पण जेव्हा या जाणीवेपर्यंत आपण पोहोचतो, कोणत्या अनुभवाचे बाह्यात्कारी ज्ञान होते, जेव्हा आपल्याला या अनुभवाचे ज्ञान होते की आपणच ते आत्मस्वरूप आहोत, आपणच आत्मसाक्षात्कारी महात्मा आहोत. प्रकृतीने बनलेल्या अनुभवांची ती उपकरणे जी बनलेली मन, बुद्धी वगैरे आपण शरीर जे म्हणतो, ती आपली स्वतःचीच कल्पनेच्या द्वारे आपण तयार केलेली आहे. तर तेव्हा तो काय करतो? जीवनाचे शाश्वत गीत गात आहे असे आपण तो केवळ पाहत असतो. साक्षीरूप होऊन जातो मग आपण सुद्धा. तर त्याच्या पुढचा श्लोक आहे, थोडस घेऊ आपण 5:30 पर्यंत, 5 एक मिनिट अजून. आत्मा व भासयत्येको बुद्ध्यादी इंद्रियाण्यापि दीपो घटादिवस्त्वात्मा जडेस्तेर्नाव भास्यते. ज्याप्रमाणे दिवा एखादे भांडे किंवा घट ह्यांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे आत्मतत्व मन, ज्ञानेंद्रिय इत्यादींना प्रकाशित करते. या भौतिक वस्तू स्वतःच स्वतःला प्रकाशित करू शकत नाही. आता हे जे भांडे, घट आहे किंवा काही आहे, ते स्वतःला प्रकाशित करू शकतं का? नाही. जेव्हा दिवा तिथे ठेवतो आपण, तेव्हा ते प्रकाशित होतात, कारण त्या अचेतन आहेत. त्यांच्यामध्ये चैतन्य नसतं. त्यावेळेस दिवा ठेवल्यावर ते चैतन्य जागृत होतं आणि आपल्याला जाणीव होते. म्हणजे आपल्या स्वतःचाही तसं आत्मतत्वाच्या बाबतीमध्ये. रस्त्यावरील दिवा त्याच्या उजेडात घडणाऱ्या सर्व गोष्टींचा मूक अविचल साक्षी असतो. जे दिवे आपले स्ट्रीट लाईट असतात, त्याच्या उजेडामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात, पण तो मूक असतो, नुसता शांतपणे बघत असतो साक्षी भावाने. तर लग्नाची वरात असो या प्रेतयात्रा असो, प्रकाश सुखदुःखांच्या भावनांनी विचलित न होता त्याच्या खाली येणाऱ्या सर्वांवर आपला प्रकाश टाकत असतो. पोस्टमन योग्य त्या व्यक्तीला पत्राचे वाटप करताना पत्राचे स्वरूप व त्यातील मजकूर या बाबतीत उदासीन असतो. म्हणजे त्यात कोणाचं पत्र, समजा कोणी मेल्याची बातमी जरी आली किंवा आनंदाची आली, लग्नाची आली, तरी त्याला काहीच माहित नसतं, तो अज्ञानी असतो. तसंच हे आहे. त्या मजकुराबाबत तो उदासीन असतो, त्याला काहीच माहित नसतं आणि काही फरकही नाही पडत कोणती बातमी असली तरी. किंबहुना आपण जेव्हा आगगाडीने वा बसने प्रवास करतो, तेव्हा आपल्या सहप्रवाशाच्या विविध अनुभवांबाबत आपण स्वतः उदासीन असतो आणि त्याचे नुकसान वा नफा आपण आपला स्वतःचा समजत नाही. एखाद्या प्रवाशाबरोबर आपण जेव्हा जातो आहे गाडीमध्ये, तर जरी आपण त्याच्याशी बोलत असलो, पण त्याच्या जीवनामध्ये जे काही सुख आहे, दुःख आहे, त्याच्याशी आपल्याला काही फरक पडतो का? नाही, कारण आपण थोडे वेळच त्याच्यासोबत बसणार होतो. जरी त्याच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल आपण सहानुभूती दाखवून त्याला मदतही करू, तरी त्याचे दुःख आपल्याकडून केवळ प्रकाशित केले जाते.
म्हणजे आपण फक्त सांत्वना करू शकतो त्याला, पण त्याचे दुःख त्याला सहन करावं लागतं. आपल्यामधील आत्मतत्व हे एकमेव प्रकाशित करणारे तत्व आहे, शुद्ध जाणीव तत्व, जे सर्व काळी आपल्यातील चांगले व वाईट दोन्ही प्रकाशित करीत असते. म्हणजे आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत, दुर्गुण आहेत, त्या सगळ्यालाच ते प्रकाशित करत असते. मन ज्याचे आकलन करू शकत नाही, परंतु ज्यामुळे मन जाणू शकते ते ब्रह्म आहे असे जाण. आणि लोक ज्याची उपासना करतात ते नव्हे. खूप छान आहे हे वाक्य. त्यांचं काय म्हणणं आहे, आपल्यातील आत्मतत्व हेच एकमेव प्रकाशित करणारे तत्व आहे, शुद्ध जाणीव तत्व आहे, जे सर्व काळी आपल्यातील चांगले व वाईट दोन्ही प्रकाशित करत असतं. तर आता यांचं काय म्हणणं आहे, मन ज्याचे आकलन करू शकत नाही, कोणत्या गोष्टी आपण आकलन नाही करू शकत, आपल्या मनाला नाही होत त्याचं आकलन, परंतु त्यामुळे मन जाणू शकते. परंतु ज्यामुळे मन जाणू शकते, कोणती गोष्टीची जाणीव जी आपल्या मनाला होते ते ब्रह्म आहे असे जाणा. ज्याच्यामुळे ती जाणीव होते ते ब्रह्म आहे असे जाणा. आणि लोक ज्याची उपासना करतात ते नव्हे. उपासना म्हणजे पूजा अर्चा, कर्मकांडे वगैरे वगैरे, तर ते तत्व नाहीये. कोणतं आहे की ज्यामुळे आपल्या मनाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होते, ते ब्रह्म आहे असे उपनिषद सांगते. ती एक शक्ती जिच्यामुळे शारीरिक क्रिया, मानसिक स्पृहा व बौद्धिक स्पंदने आपल्याला स्पष्ट व सचेतन होतात. प्रकृतीची मिश्रणे त्यांच्या विविधतेने, सामर्थ्याने, चेतनत्वाने व शक्तीने वेगळी असू शकतील. परंतु प्रकृतीच्या या सर्व भिन्न भिन्न व्यक्त स्वरूपात कधीही न बदलणारे जे एक चित तत्व आहे ते एक आणि एकच तेज आहे की जे संपूर्ण जगताला तेजोमयतेचा भास देते. एक अजून घेऊन घेऊ आपण, श्लोकमत झालं. 29वा श्लोक आहे, स्वबोधो नान्य बोधेच्छा बोधरूपतयात्मनः न दीपस्यान्य दीपेच्छा यथा स्वात्म प्रकाशने. प्रज्वलित दिव्याला त्याचा प्रकाश पाहण्याकरिता दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे आत्मा जो स्वतःच ज्ञान स्वरूप आहे त्याला जाणण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाची आवश्यकता नाही. घरातील एखाद्या अंधाऱ्या खोलीतील चीजवस्तू पाहण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते, परंतु जो प्रकाश चीज वस्तूंना प्रकाशित करतो तो पाहण्याकरिता आपल्याला दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता असते का? नाही. दुसऱ्या दिव्याची आपल्याला गरज नाही. तो दिसतोच आहे आपल्याला दिवा, किंवा तो स्वतःच प्रकाशित झालेला आहे. जो सूर्य जगातील सर्व वस्तूंना प्रकाशित करतो तो सूर्यच पाहण्याकरिता दुसऱ्या एखाद्या प्रकाशाच्या मदतीची आपण अपेक्षा करीत नाही, कारण सूर्य स्वतःच पूर्ण प्रकाश रूप आहे. आपल्या किंबहुना सर्व प्राणी मात्रांच्या सर्व काळच्या सर्व अनुभवांना प्रकाशित करणारा प्रकाश म्हणजे आत्मतत्व. समजण्यासाठी, जाणण्यासाठी, अनुभवण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता नसते. ह्या आत्मतत्वाला आत्मतत्वाला समजण्यासाठी, जाणण्यासाठी, अनुभवण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता नसते, कारण हेच एक आत्मतत्व सत्यवत आहे, सत्यतत्व आहे. आणि केवळ हे आत्मतत्व ज्ञात व अज्ञात अशा संपूर्ण सृष्टीचे ज्ञान प्रकाशित करीत असते. ज्ञात आणि अज्ञात म्हणजे ज्याची माहिती आपल्याला आहे जगाची, सृष्टीची, ते, आणि जे अज्ञात आहे, जे गूढ आहे, त्यांना सुद्धा तेच संपूर्ण सृष्टीचे ज्ञान तेच प्रकाशित करत असतं आत्मतत्व. हे आत्मतत्व सर्वांची जाणीव करून देणारे परिपूर्ण चैतन्य तत्व आहे. सगळ्या गोष्टींची जाणीव याच्याचमुळे होते आपल्याला. आपण सामान सुमान प्रकाशातून जरी हलवले तरी प्रकाशाचे अस्तित्व संपत नाही. त्याचप्रमाणे जगातील सर्व वस्तू आपले जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांमधील सर्व अनुभव जरी संपले तरी सुद्धा जाणीव तत्व पूर्वीप्रमाणे प्रकाशत राहीलच, कारण आत्मतत्व हे नित्य व स्वयंप्रकाशी आहे. सर्व प्रकाशाचे उगमस्थान समजण्याकरिता दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता नाही. जोपर्यंत मी बहिर्मुखी असतो, बहिर्मुखी म्हणजे आपले जे इंद्रिय आहे ते सगळं बाहेरच्या गोष्टी आपल्याला दाखवत असतात. डोळे बाहेरचं दाखवतात, कान बाहेरच्या गोष्टी सगळ्या आवाज ऐकतात, सगळंच म्हणजे बहिर्मुख असते, तोपर्यंत बाह्य वस्तूंचे जगत प्रकाशित झालेले असते.
म्हणजे तोपर्यंत आपल्याला बाह्य विषय वस्तूंच्या जगाचं ज्ञान असतं. ज्या क्षणी मी अंतर्यामी वळतो, जेव्हा आपण आतमध्ये जातो, आत्मतत्वाकडे आपण जाण्याची जी प्रोसेस आपली सुरू होते किंवा आपण त्या मार्गावर जेव्हा जातो आणि माझे लक्ष अंतर्मुख होते, मग तेव्हा आपण अंतर्मुख होतो. त्या क्षणी मला असे समजून येते की तो प्रकाशच केवळ एकमेव सत्य आहे, की जो केवळ माझ्याच अंतःकरणातील नव्हे तर प्राणीमात्रांच्या संपूर्ण जगतातील सर्व अनुभव सर्वत्र प्रकाशित करीत असतो. म्हणजे आपल्याच अंतःकरणात प्रकाशित नसतो होत, तर सर्व प्राणीमात्रांच्या आणि जगातील सर्व जे काही आहे जगामध्ये सृष्टी त्याला प्रकाशित करीत असतो. कोणत्याही पद्धतीचा आपण अवलंब केला तरी विद्वान मुनी व साक्षात्कारी द्रष्टे यांनी घालून दिलेल्या मार्गाचे आपण एकनिष्ठपणे अनुसरण केले तर या सत्यतत्वाचा आपल्याला साक्षात्कार निश्चित झालेला आहे असं आपण समजू शकतो. म्हणजे द्रष्टे ऋषी मुनी आपले जे साधू संत सगळ्यांनी हायर मास्टर जे आहे जे जे त्यांनी मिळवलेला अनुभव आहे त्याद्वारे जर तुम्ही त्या मार्गाने हळूहळू गेले, कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळाच राहील आत्मसाक्षात्काराचा. त्यांनी जरी ते ज्ञान आपल्याला दिलं तरी मिळवायचं आपल्यालाच आहे, आपल्याच प्रोसेस प्रमाणे ते जाईल, फक्त ते आपल्याला मार्गदर्शन करतील. तर तुम्हाला साक्षात्कार झाला हे निश्चितच आहे. बुद्धी या एकमेव एकरस पूर्ण तत्वाचे आकलन करू शकत नाही. एकमेव असं दुसरं कोणतंच तत्व नाही आणि एक रस, सगळे रस एकत्रित झालेले ते एकरस आत्मतत्व आहे. तर बुद्धी त्याचं आकलन नाही करू शकत, कारण ते ज्ञानाचा विषयच नाहीये. दुर्बिणीतून मी स्वतःला पाहू शकत नाही. दुर्बीण घेतली आणि आपण समोरच पाहतो, कधी आपण स्वतःला पाहतो का त्याच्यातून? तर नाही. मी केवळ माझ्या समोरच्या आणि आजूबाजूच्या इतर वस्तू पाहू शकतो. त्याप्रमाणे जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत बुद्धीखेरीज इतर क्षेत्रातील वस्तू व घटना यांचा विवेक, कारण मीमांसा, पृथक्करण करणे व त्या समजून घेणे यासाठी बुद्धी खरोखर अत्यंत उपयोगी आहे. म्हणजे कसं आहे की बुद्धी त्याचं आकलन नाही करू शकत, पण काय आहे, बुद्धी आहे तोपर्यंतच आपण या क्षेत्रातील घटना यांचा विवेक, मीमांसा, पृथक्करण किंवा ज्या काय गोष्टी समजून घेतल्या गेल्या पाहिजेत ते बुद्धीच्या द्वारे होतात. तर ती खरोखर त्यासाठी उपयोगी आहे. आता त्या सीमित बुद्धीने वस्तुनिष्ठ पद्धतीने जेव्हा आपण ते अतीत सत्यतत्व समजून घेण्याचा प्रयत्न करतो, असीमित बुद्धी आहे, सीमित बुद्धीला असीमित आत्मतत्व जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा असाध्य व अव्यवहार्य असे काही साध्य करण्याचाच बुद्धी केवळ प्रयत्न करते. कारण आत्मतत्व प्रत्यक्ष बुद्धीलाच प्रकाशित करणारा दृष्टी, बुद्धीला प्रकाशित करणारा तो स्वतःच असल्यामुळे मग ती असाध्य व अव्यवहार असे जे साध्य करण्याचाच बुद्धी केवळ प्रयत्न करते. म्हणजे त्या तत्वापर्यंत ती पोहोचते कशाच्या द्वारे? आत्मतत्वाच्या प्रकाशाद्वारे ती तिथपर्यंत पोहोचते, कारण द्रष्टा जो आहे तोच तिला मदत करत असतो. स्थूल शरीर अनुभवाचा विषय आहे. सूक्ष्म मन स्थूल उपकरणाहून काहीतरी वेगळे आहे, अधिक सूक्ष्म आहे आणि तरी देखील तेही आपण अनुभवतो असा विषय आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाच्या गाभाऱ्याकडे अधिक जाऊ लागतो, आतमध्ये जेव्हा आपण जाऊ लागतो, आपण सूक्ष्मतम अशा विचारमय अस्तित्वाप्रत जवळ पोहोचतो. कुठपर्यंत पोहोचतो? सूक्ष्मतम अशा विचारमय अस्तित्वाप्रत. आणि मी जाणतो, मी समजतो इत्यादींसारख्या आपल्या विचार व विचारधारांच्या खेळाचे बौद्धिक क्रीडा क्षेत्र आहे. हे जे आहे म्हणजे हे जे आत्मतत्व आहे तिथपर्यंत, त्या सूक्ष्म तत्वापर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा मी जाणतो आणि मी समजतो इत्यादींसारख्या आपले विचार असतात हे, की मला सगळं समजतं, मी सगळं जाणतो. विचारधाराच्या खेळाचे बौद्धिक क्रीडा क्षेत्रापर्यंत आपण पोहोचतो असं त्यांचं म्हणणं आहे. ज्याप्रमाणे रस्त्यातील एखादा मूक दिवा मध्यान्हाच्या वेळी केवळ स्वतःलाच प्रकाशित करीत राहतो, त्याप्रमाणे जेव्हा या विचारांच्या लाटा थांबतात, जेव्हा चैतन्य तत्वाने प्रकाशित करण्यासारखे काहीही नसते, या दुर्मिळ आणि पवित्र क्षणी शुद्ध चैतन्य तत्व एकटे स्वतःच प्रकाशित करत असते. म्हणजे ते स्वतः प्रकाशित तर आहेच आहे, पण ते स्वतः प्रकाशित राहते स्थितप्रज्ञ राहून, म्हणजे साक्षी भावाने ते तिथेच राहून ते स्वतःलाही प्रकट करत असते आणि
पूर्ण संपूर्ण सृष्टी जी आहे, प्रकृती जी आहे, सगळे उपकरण आहे, त्यांना पण प्रकाशित करणारे तेच चैतन्य तत्व आहे. केव्हा समजतं आपल्याला हे, म्हणजे आपण जेव्हा त्याच्याशी एकरूप होतो, तर हे केव्हा समजतं की ह्या ज्या विचारांच्या लाटा आपल्या थांबतात. त्यावेळेस चैतन्य तत्वाने प्रकाशित करण्यासारखे काहीही नसते. मग पुन्हा आपल्याला काही वेगळं प्रकाशित करायची गरज नाही, कारण आपण स्वतःच प्रकाशित होतो आणि त्याच्याशी एकरूप होतो. या दुर्मिळ आणि पवित्र क्षणी शुद्ध चैतन्य तत्व एकटे स्वतःच प्रकाशित करीत राहते. म्हणजे आपणच ते आहोत याची जाणीव आपल्याला त्यावेळेस जेव्हा स्वप्न पाहणार आपल्या स्वप्नातून स्वतः येतो. त्या अंदाच्या अजून नेटवर्क गेलं काय मॅडमचं? कमी आहे, वीक. तर मॅडमने आता आत्मतत्वाबद्दल बरंच काही सांगितलंय. तर महत्वाचं आपल्यालाही का जाणून घ्यायचं आहे आत्मतत्व? कारण आपण म्हणायचो आत्मा आत्मा, आपण जसं बघितलं की माइंड अँड सोल पॉवर आपण कोर्स केला. तर आत्मा आत्मा म्हणजे काय? जवळ आपल्याला आत्मा म्हणजे काय नीट समजत नाही, तर त्या आत्मेची उन्नती कशी होणार आहे? आणि आपण आत्मा लेवलवर विचार कसा करणार आहोत? कारण कुठल्याही घडामोडी ज्या घडतात आपल्या जीवनात, त्या आपण समजा आता शरीराचं दुखतंय तर शरीर लेवलवर विचार करतो. मनाला दुःख झालं तर आपण मानसिक त्रास झाला म्हणतो. शारीरिक रोग झाले म्हणतो, मानसिक त्रास झाला म्हणतो. खरं तर आपल्याला काहीच होत नसतं. कारण शरीरही आपलं नाहीये, मनही आपलं नाहीये. निर्वाण अष्टकम आपल्याला माहिती आहे आपलं स्वरूप काय आहे. आपण आत्मा आहोत. तर आत्मा हा नित्य आहे, नित्य. काल मी सांगितलं तुम्हाला सदैव. कशावरही तो अवलंबून नाही. आज मॅडमने श्लोक वाचले, काळावर अवलंबून नाही, भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही, सृष्टीवर अवलंबून नाही, कशावरच नाही. मग आपण जर आत्म्याला जाणून घ्यायला लागलो तर आपल्याला त्रास कमी होणार आहेत. शारीरिक त्रास, शारीरिक आजार कमी होणार आहेत. मानसिक विकार, मानसिक त्रास कमी होणार आहेत. आणि आत्म्याच्या उन्नती, आत्म्याच्या विकासाकडे आपण लागणार आहोत. तर आता आत्म्याचा विकास म्हणजे काय? तर मुक्ती. फ्री विल असते. आता आपल्याला आत्मा लेवलवर जाणून घ्यायचंय, आपल्याला आत्म्याचा विकास करायचाय, म्हणजे आपल्याला मुक्ती मिळवायची या दुःखापासून. मग दुःख हे शारीरिक लेवलवर असतं, मानसिक लेवलवर असतं. मग आपण एक महत्वाचं समजून घेतलं आजच्या काही श्लोकांमधनं, की आपल्या ज्या शरीराच्या लेवलवर इच्छा आहेत, की शरीर सुख पाहिजे आपल्याला, शरीराला खाणं पाहिजे, शरीराला पिणं पाहिजे. आता आपण बघतोय ध्यान ग्रुपवर आपलं डिस्कशन सुरू आहे, की किती त्रास होतोय लूज मोशनचा हवेमुळे. हे हवेमुळे होतंय. कारण ऊर्जा वाढत चालली आहे, सोलर फ्लेअर वाढत चाललेत. आणि मग हे त्रास शरीर लेवलला होत आहेत. पण आपण जर समजून घेतलं की हे आपल्या आत्मिक विकासासाठी सगळं चाललंय, तर आपल्याला कमी दुःख होणार आहे. तसंच हे जे शरीराचे चोचले आहेत त्या इच्छा आहेत, वासना आहेत. मनाचे जे सोचले आहेत त्या वासना आहेत. आपण आतापर्यंत मॅनिफेस्टेशन टेक्निकवर फोकस दिला. आयुष्यात कसं सगळं मिळवायचं, संकल्प कसे ठेवायचे, हे सगळं आपण फोकस केलं. पण आता इथून पुढं हे जे आपण तत्वज्ञान ऐकतोय, शंकराचार्यांचं ऐकतोय, ते एक्झॅक्टली त्यात उलटच म्हटलंय, की संकल्प करायचे, मॅनिफेस्टेशन करायचं, म्हणजे अडकून राहायचे, अधोगती आहे आपली. आणि जेव्हा या इच्छा आपल्या मरत नाही, तेव्हा आपण आत्म्याच्या लेवलला पोहोचतच नाही. त्यामुळं मोक्षाचं तर सोडूनच देऊयात आपण. मग या इच्छा वासना कमी करणे म्हणजेच आत्म्या लेवलकडे सरकणं.
पण इतकं सोपं आहे का हे? आपल्याला इतकं बोलतोय किंवा इतकं सोपं नाहीये. प्रयत्नपूर्वकच करायचं आहे. जाणून घेत, 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 घेत या सगळ्या इच्छा, वासना म्हणजे जे घर हवंय आपल्याला, सुंदर घर हवंय, आपल्याला सुंदर आरोग्य हवंय, आपल्याला सुंदर दिसायला हवंय, या सगळ्या वासना आहेत. आपण आज माणूस या गोष्टीतून एक दुर्गुण शिकलो, सद्गुण शिकलो. पण इथे आपल्याला या वेदांतामध्ये किंवा शंकराचार्यांच्या तत्वबोध आणि आत्मबोध मधून कळतंय की ह्या सगळ्याच वासना आहेत. म्हणून मग यात जर आपण सोडता नाही आल्या तर आत्माच आपल्याला कळू शकत नाही, समजूच शकत नाही. म्हणजे ही बोथ वे प्रोसेस आहे, दोन्हीकडनं प्रोसेस आहे. जसं आपण आत्म्या लेवलला समजून घेऊ, आत्मा काय समजून घेऊ, त्यावेळेला या इच्छातून आपल्याला कमी कमी होता येणार आहे. आणि इच्छातून कमी कमी झालं की आपण आत्म्या लेवलला जाणून घ्यावं लागणार आहे. पण ज्या वेळेला या सगळ्या ओव्हरकम करू म्हणजे आत बघा गुण आपण बघितले, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. सत्वगुण सुद्धा सोडायला लागतात ना. अहंकार अहंकार सुद्धा सोडावा लागतो. म्हणजेच हे शारीरिक लेवल पर्यंत जे आहे, मानसिक लेवल पर्यंत जे आहे, पंचकोशांपर्यंत जे काही आहे, ते सगळं आपल्याला सोडायचंय. कारण शरीर काल आपण बघितलं की कारण शरीर हे कशाने बनलेलं आहे. तर हेच ओंकारातनं आपल्याला समजतं की जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था. जसं आपण आता जागून काही काही गोष्टी करतोय, परत झोपल्यावर स्वप्न पडतात आपल्याला, तेही आपल्याला कळत राहतं. सुषुप्ती म्हणजे एकदम गाढ झोपून जातो. ध्यानानंतरची आपली झोप सुषुप्तीत असते. कसलंच आपल्याला भानच राहत नाही, ना स्वप्नांचं ना काम करण्याचं. पण सगळं जरी असलं तरी हे आत्मा द्रष्टा स्वरूप सगळं हे बघत असतो. जरी अवस्था वेगळ्या आहेत, जरी कामं वेगळी आहेत, जरी जाणणं जाणीवा वेगळ्या आहेत, तरी सगळा हा आत्मा बघत असतो द्रष्टा स्वरूपात. म्हणून ज्यावेळेला आपण ओंकार म्हणतो, ओंकार साधना करतो, त्यावेळेला हे समजून जर ओंकार साधना केली तर लवकर लवकर आपण आत्मेच्या लेवलला प्रवास करतो. नुसतं मेकॅनिकली नाही म्हणायचे ते ओंकार. म्हणजे जागृत अवस्था आहे, म्हणजे स्वप्न अवस्था आहे, म्हणजे सुषुप्ती आहे. आणि हे जे आहे तंद्रा तुर्य अवस्था, ते म्हणजे दोन ओंकारातला पॉज. असं प्रत्येक ओंकार जर म्हणताना आपण द्रष्टा स्वरूप या सगळ्या अवस्था बघितल्या एक ओंकार म्हणता म्हणता म्हणता. तर हे जे तत्वज्ञान मॅडम सांगतायत, आत्म्याचं आत्मज्ञान सांगतायत, ते तिथे आपण सराव करायचा आहे. सराव करायचा आहे की आत्म्या लेवलवर बघण्याचा, द्रष्टा बनण्याचा, इच्छा वासना बाहेर सोडून टाकण्याचा. जोवर इच्छा आहे तोवर दुसरा जन्म होणार आहे. कारण जन्म म्हणजे हे शरीर, या शरीराला रूप केव्हा मिळतं, जीवापासून जीवात्मा केव्हा म्हणजे परमात्म्यापासून जीवात्मा कसा बनतो, इच्छेमुळे बनतो. एक विचार, परमात्म्याचा एक विचार हा आपल्या जन्माला कारणीभूत होतो. म्हणजे इच्छा आहे, तिथे वासना आहे की चला खालच्या चैतन्यात जाऊन बघू. मग शरीर जन्म घेतो. या शरीरामुळे, मनामुळे, बुद्धीमुळे जन्म होतो आणि आपल्या जन्माचा प्रोग्राम बनतो. आपल्या जन्मामध्ये काहीही असं चाललेलं नाहीये की जे आपण मागितलेलं नाहीये. आपण जे मागितलेलं आहे, आपण ज्याच्यात अडकलेलो आहोत, त्यामुळे हा जन्म आपल्याला आहे. पुढचा जन्म आपल्याला नको असेल, आपल्याला जन्माचा मोक्ष हवा असेल, तर आपल्याला कुठलीही इच्छा राहायला नकोय. हळूहळू हळूहळू त्याच्याकडे गेलो पाहिजे. जसं खाण्याची इच्छा कमी कमी गेल्या गेल्या पाहिजेत. काही अन्न पुढं आलं तरी खाता आलं पाहिजे. कपडा लत्ता, आपण आता कपडे कमी केलेत. गुरुजींचं सेशन झाल्यापासून आपण आता कपडे घेत नाहीयेत, कित्येक जण वाढवत नाहीये. कारण आपल्याला ते ज्ञान झालं की हे कपडे वाढवून आपण वायू तत्व वाढवतोय, त्यामुळे शरीराचे दुःख निर्माण होत आहेत. आणि हा आपला स्वार्थ आपण त्यात बघितला. पण आता जे मॅडम वाचलंय त्याच्यात स्वार्थ काहीच बघायचं नाहीये.
कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला काय लाभ होईल? मॅडमने उदाहरणं दिली की दान, आपण दान देतो, आपण चांगले पुण्यकर्म करतो, कोणाला पाणी, उन्हाळ्यात पाणपोई सुरू करतो, अन्न देतो, ह्या सुद्धा वासनाच आहेत. हे मॅडमनी आज सांगितलं. हे महत्वाचं या पायरीवर चढायचंय आता आपल्याला. म्हणजे मी दुसऱ्या भाषेत तुम्हाला सांगत होते की सत्वगुण पण सोडायला लागतात. चांगली कामं सुद्धा शेवटी सोडायला लागतात, त्यात अडकायचं नाही. कारण चांगल्या कामात सुद्धा अडकलं तर मग पुढचा जन्म घ्यावाच लागणार आहे ना आपल्याला. कारण आपलं कर्माचं पारड जड होणार आहे ना, चांगलं होणार आहे ना. मग ते कोणाकडनं तरी फेडायला नको का? समजा आता मी हे कार्यक्रम घेते तुमच्यासाठी मोफत, उदाहरण, आणि मी माझं कर्म छान 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 करते, उदाहरण हं. कदाचित ते माझ्या मागच्या जन्माचे कर्म वाईट फेडण्यासाठी सुद्धा घडत असेल, माहिती नाही मला. पण असं गृहीत धरूयात की हे जे काही माझे चांगले कर्म आहेत त्यांनी मी पॉझिटिव्ह तराजू वाढवतीये माझा. मग तुमच्याकडनं मी कधी परत रिटर्न घेणार आहे ते? मी तुम्हाला म्हणते मागच्या जन्मापासून आपण एकत्र आहोत. म्हणूनच तर फी घ्यायची आहे थोडी थोडी थोडी. आणि फी घेतली तर मग ते बॅलन्स होतं. ऊर्जा बॅलन्स म्हणजे काय? त्यामागे तेच तत्व आहे. उपकार कोणावर करायचे नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण ते मेनी लाईव्हज अँड मेनी, काय, आपण डॉक्टरांचं पुस्तक वाचलं. त्यामध्ये ती तिच्या आईला पॅरालिसिस झालेला असतो आणि ती इंडिपेंडंट बनत असते. तर तिला असह्य होतात आईच्या वेदना, की जिथे मला सुद्धा डोळे उघडल्यासारखे झाले आणि मी बदलले तिथपासून, थोडीफार का होईना बदलले. तर तिथे अम, हे काय बरं, ती जेव्हा चौकशी करते किंवा मागच्या जन्माचं पास्ट लाईफ करते किंवा काय, तर तिला ते उत्तर मिळतं की आईला हे का असं झालंय. तर तिची आई सगळ्यांना उपकारच करणारी होती. तिच्या आईला कोणी तिची कामं केलेली आवडायची नाही, तिला भेटी दिलेल्या आवडायच्या नाही. जसं मला पण आहे तसं मला नाही कोणाचं घ्यावं वाटत. मी कोणाकडे गेले तरी मला जेवायला नको वाटतं, खायला नको वाटतं, राहायला नको वाटतं. मग तिची आई तशीच होती आणि घरात मोठी असल्यामुळं बहिणींवर, सगळ्या सासरच्या माहेरच्यांवर तिचे उपकार होत होते. माझ्या आईचं सेम उदाहरण आहे. माझ्या आईने सुद्धा खूप केलं सगळ्यांचं. ते उदाहरण तुझं तसंच होतं आणि ते माझ्या डोळ्यापुढं आलं का तर मला बदलायचं होतं. आणि तिथे तिला कारण कळतं की आईला पॅरालिसिस झालाय, आई इंडिपेंडंट झालीये, कारण तिच्या आईला कोणाचे उपकारच आवडायचे नाही, ती कोणाकडनं काही करूनच घ्यायची नाही. आणि म्हणून तिचं पारडं बॅलन्स करण्यासाठी तिला इंडिपेंडंट केलेलं होतं. तिने दुसऱ्यांची सेवा घ्यायला तिला ते आजारग्रस्त केलं होतं. मग मानसिक पीडा तर किती झाल्या असतील त्या याला, आत्म्याला. मग माझ्या आईच्या बाबतीत सेम झालं. कोणाकडनं तरी फेडायची असतात केलेली कर्म. तेव्हा मला कळलं की अरे मी हे जे नाही म्हणते नाही म्हणते, मला हे नको मला ते नको, पिरामिडला आल्यावर मी काही कामं करून द्यायची नाही किंवा काय. मला म्हणायचे शैलजा मॅडम असं नको करू देत काम, एक आपला आश्रम टाईप पाहिजे. तिथून थोडा 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 विचार माझा बदलत गेला. थोडा, सगळा एकदम बदलणं अवघडच जातं. म्हणून मग थोडे का होईना पैसे घ्यायला सुरुवात केली. ते पण विहंगम मध्ये जात होते. आधी मी घ्यायची नाही पैसे बघा. पण नंतर मला खूप या स्पिरिच्युअल लोकांनी खूप पटवायला सुरुवात केली, असं करू नका. मग तुम्हाला नाही घ्यायचे तर मी विहंगम मध्ये सगळे पैसे जमा करायचे आतापर्यंत. आता खातच बंद झालं म्हटल्यावर आपण पिरॅमिड मध्ये हे करतोय. त्यातले योगा शिक्षक हे ते त्यांना देतेच आहे मी, 80% देतेच आहे. मग आता हे जे काही मी बदल केले थोडेसे विचारपूर्वक, की याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं की चांगली सुद्धा कर्म सोडायची नाहीयेत जास्त. कारण मग परत वसूल करायचं असतं कोणाकडनं, त्याच व्यक्तीकडनं वसूल करावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून तर आपण हा विचार आता शिकायचा आहे. वन स्टेप अहेड जायचंय आपल्याला. मॅनिफेस्टेशन करायचंय का नाही करायचंय विचार करायचा आहे. मिळवायचंय का बघायचंय, वासनातनं जायचंय का, कमी व्हायचंय का, आहे त्यात सुख मानायचंय का, जे काही घर आहे, जे काही गाडी आहे, जो काही मुलगा आहे. नाही मुलाला डॉक्टर करायचं, नाही मुलाला चांगलेच मार्क पडले पाहिजे, नाही मुलगा पहिलाच आला पाहिजे, नाही मुलांना आवडच मिळाली पाहिजे. आपण मिळवतोय का आवड?
आपण इथे साधं होमवर्क करत नाही, आपण साधा अनुभव लिहित नाही. पण मुलांबद्दल किती आपल्या अपेक्षा असतात. मुलांनी चमकलं पाहिजे, मुलांनी होमवर्क केला पाहिजे, मुलं नाही तर नातवंड काही म्हणा. इथे आपण किती स्वार्थी आहोत ना, का आता आपल्याला जगात झेंडा मिळवायचा असतो, की माझ्या म्हणजे मी पण तशीच होते. मी तर माझ्या मुलासाठी किती वन-वन फिरलीये काय सांगू तुम्हाला. पण आता मी न्यूट्रल आहे. काय नाही, जे आहे ते आहे. एकच वाक्य असतं आता, सोल प्रोग्राम प्रमाणे लर्निंग होत सोल पुढे चाललंय. दॅट्स ऑल. बाकी काहीही नाही. म्हणून बऱ्याच गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगते मुलांसाठी संकल्प करू नका. आता हे स्वतःसाठी सुद्धा करायचे नाही. आता चांगल्या गोष्टीत सुद्धा अडकायचं नाहीये. आपण जे दान देतो ते सुद्धा स्वार्थासाठी देतो. त्यातही मग प्रत्येक वेळेला आता मॅडम बोलत होत्या, मला जरा असं वाटलं, की कोणाच्या मनात असं यायला नको, की मी किती चुकीचं शिकवलं. मला बोलणारे बोलून पण गेले खूप, की काय तुम्ही हे मॅनिफेस्टेशन करता. मग ते मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आपण आता आपल्या ह्याला लावलेत ना, आध्यात्मिक उन्नतीला त्या लावत चाललोय ना. तर हे आज मॅडमने शिकवलं, रेकॉर्डिंग ऐका नीट, की दान धर्म करताना सुद्धा नाही करायचंय, ती वासनाच आहे. जर आपण म्हणतो की माझ्या यासाठी मी हे दान देतेय, वासना आहे, ते अडकायचं नाहीये. न्यूट्रल तेनी द्या. आणि आपण पहिल्याच कोर्समध्ये बघितले 21 दिवसाच्या, की ज्यावेळेला न्यूट्रलतेने देतो, ना की आपलं इन्कम टॅक्स वाचण्यासाठी किंवा कुठलाही हेतू नाही, त्यावेळेला आपल्याला जास्त फायदा होतो. हे केमिकल शरीरातले जास्त लाँग टर्म टिकतात. पण मी काय तुम्हाला सांगत आले नाही संकल्प पेरा. कारण तुमचे उद्दिष्ट होते. तुम्ही दुःखी होता, तुम्ही खितपत पडला होता. तुमच्या आयुष्यात नैराश्य आलं होतं, डिप्रेशन आलं होतं. त्यातून बाहेर काढलंय आता. आता हे ज्ञान घेऊन घेऊन पुढे जायचंय. खरं समजायचंय, एक पायरी वर चढायची. मग आता सकाळी जे ध्यान झालं, त्याच्यातून आपण आत्म्या लेव्हलवर काय करतोय? मॅडम आज जे काही सांगत होत्या, सगळं ते सकाळी आपण इम्प्लिमेंट केलंच आहे. कारण आत्मा काय आहे? आपण आता उदाहरणार्थ एक वाक्य असं होतं, की क्रिया आपण अवयवांनी करतो. मग आत्मा काही करतो का? आत्म्यामुळे होतं, आत्मशक्तीमुळे ते होतं. आत्मा नसेल तर काही हात करणार आहे का काम? डोकं काही बघतोय का? डोळे बघतोय का? कोण आहे बघणार लावायला? आकाश जसं त्या श्लोकामध्ये वाचलं, की आकाश निळं होतं. पण आकाश निळं आहे का? का बरं आपल्याला आकाश निळं दिसतं? आपण बघितलं प्रकाश. आता दिव्याचं चाललं होतं. दिव्याचा प्रकाश दिवा असतो का? कोण देतो? ती ज्योत देतं. प्रकाश सुद्धा ट्रान्सफर होतो. ज्यावेळेला प्रकाश रिफ्लेक्ट होतो, त्याच वेळेला तो दिसतो. वस्तूंमध्ये प्रकाश नसतो. हे सगळं आजचे जे झालेत ना, ते परत ऐका. मग हेच आपण आज सकाळी जाणून घेत होतो, की ज्या वेळेला माझा आत्म्याने मी धारणा करतेय, की बाबा ही ऊर्जा आहे का या सूक्ष्म बिंदूपर्यंत. जसं तुम्हाला सांगितलं हाताने बघा. काहींना जाणवली नाही, पण त्या हाताला आपण ज्या वेळेला नेतोय आपल्या सूक्ष्म बिंदूंपर्यंत, त्यावेळेला हाताला ऊर्जा जाणवतीये, माझ्या तर जाणवतीये बाबा. मग हेच तर आत्मा म्हणजे जे काही स्पंदन आहे, जी काही चेतना आहे. चेतना म्हणजे आत्म्याचं गुण झालं. त्याला आपण जाणून घ्यायला लागलोय हळूहळू. चैतन्य स्वरूप, सच्चित. आणि जेव्हा आपण ही धारणा करतो, त्यावेळेला ते जाणवू लागतं. म्हणजे आत्मा बघितलं तर आत्म्याची किती चैतन्य शक्ती आहे. आणि कशामुळे हे काम चाललेलं आहे, हे खरं खरं कळतं. म्हणूनच हा शरीर नष्ट झाला तरी आपण तसंच राहणार आहोत. आपल्याला एंड नाहीये, भीती मनातून जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टी समजून घेऊयात. आता शनिवार रविवार आहे, अभ्यास करा, व्हिडिओ ऐका, सकाळच्या ध्यानाचं हे नीट प्रश्न उत्तर लिहा. चला बंद करूयात. मॅडमना बरं नव्हतं, मी म्हंटल घेऊ नका मॅडम तुम्ही. त्यांना खूप विकनेस पण आलाय, गळून गेलेत, पण त्यांनी ऐकलं नाही, नाही घेतेच म्हणाल्या. तर ठीक आहे, भेटूयात आपण आता सोमवारी. चला.